आरती में आएंगे और आरती का लाभ लेंगे। सुरेश दाजी जोशी जी, विजया जोशी, लालजी कुकड़े, सुमन लालजी कुकड़े, पुष्पा श्री कृष्ण कुलकर्णी, एकनाथ वलकर, पुष्पा एकनाथ वलकर, मनोहर बालकृष्ण पुजारी, बालचंद्र चौहान, लक्ष्मण दयाराम बहालकर, निर्मला लक्ष्मण बहालकर, मंजूस राजेंद्र योले, अनुपम दस्ताने, अरविंद विनायक अठावले, वर्षा वसंत भागवत, अशोक गंगाधर खुटाडे, सुगंधा अशोक खुटाडे, अरुण मुरलीधर खुटाडे, ललिता अरुण खुटाडे, बाबूलाल गोविंद आलाई, सरयू बाबूलाल आलाई, सुधाकर के कोठावड़े, आशा कोठावड़े, चंद्रकांत मुठे, वैशाली चंद्रकांत मुठे, मंगला राधाकर उषा देशपांडे, हीराबाई विठल कस्तूरे, कमल देवीदास मंत्री, सुरेखा रविंद्र खालकर, रविंद्र नारायण खालकर, सुमन वाघ, जयंत सुनंदा वैशनपायन, ताराबाई विनायक पाटिल, अशोक गाबज्जा कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, सतीश बालकिशन जोशी, विजया कुलकर्णी, वैशाली पाठक, साइली पाठक, सुमन गोडकर, के पाठक, धनश्री पाठक। अभी कोई ऐसा व्यक्ति रह गया है जिसका आरती में नाम न लिया गया हो? ये महानुभाव आप सब लोग आरती का लाभ लेंगे और जिन लोगों का नाम रह गया है तो ये पुनः सुबह के समय में आरती का लाभ लेंगे। दूसरा, अभी अभी जिसे महाराज जी ने बताया था ना, शत्रुपा, नैमिष शत्रुपा सुभा दिनकर गानू मुंबई, इन्होंने 5100 रुपए का यहाँ पे ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज के तपस्थली पर 51 रुपए का अन्य क्षेत्र में दान दिया है। इनके लिए हर्ष का स्वागत एवं अभिनंदन। ये ऐसी पवित्र भूमि है, कालीपीठ संस्थान पे कई धार्मिक प्रवृत्तियां चलती रहते हैं, जैसे गौशाला है, अन्य क्षेत्र है, गरीब कन्याओं का विवाह है, और एक हमारा विद्यालय भी है, श्री ललिता देवी ऋषिकुल संस्कृत महाविद्यालय, और हमारे ही पास में जिसके हम सदस्य और ट्रस्टी हैं, हमारे विद्यालय से पढ़े हुए 2 शंकराचार्य हुए महाराज जी भारत में। एक तो नाम सुना होगा आपने, भारत माता मंदिर के संस्थापक वर्तमान में स्वामी सत्यमित्रानंद गिरी जी, जिन्होंने शंकराचार्य का पद छोड़ दिया। क्यों छोड़ा? उनको विदेश यात्रा पे जाना रहता था, और जो शंकराचार्य होता है वो समुद्र नहीं लगता है, तो कुछ दिन के लिए वो शंकराचार्य रहे। दूसरे शंकराचार्य हमारे नैमिषारण्य के पढ़े हुए लिखे हुए निश्चलानंद पुरी जी, जो कि इसमें वर्तमान में जगन्नाथपुरी के शंकराचार्य जी हैं। ऐसी पवित्र भूमि से बहुत ही विद्वान संत महात्मा जो पूरे विश्व को एक नया प्रकाश दे रहे हैं। कई धार्मिक प्रवृत्तियां चल रही हैं, जिसको भी आपकी जैसी भावना श्रद्धा है, पितरों के लिए, पूर्वजों के लिए, अपनी विशेष मनोकामना के लिए आप यहाँ पे दान दे सकते हैं। दान देने के बाद में आप अपनी पावती अवश्य लें। जिसको भी दान दे, कार्यालय पे पावती अवश्य प्राप्त कर लें, ताकि उस दान का उपयोग हो, सदुपयोग हो, दुरुपयोग ना होने पाए। तुलसी पंचिन के पिए, घटे न सरिता नीर, धर्म किए ना धन घटे, जो सहाय रघुवीर। क्योंकि सभी तीर्थों में आप दान करते हैं, मगर नैमिषारण्य जो तीर्थ है सभी तीर्थों से उत्तम है। गोस्वामी तुलसीदास जी ने अपने रामचरितमानस में लिखा है, तीर्थवर नैमिष विख्याता, अति पुनीत साधक सिद्धिदाता। तीर्थों में जो वर है, वर यानी कि दूल्हा, पूरे समस्त तीर्थ पृथ्वी के जितने भी तीर्थ हैं वो बाराती हैं, उनका जो दूल्हा है वो नैमिषारण्य है। तीर्थवर नैमिष विख्याता, अति पुनीत। केवल एक नैमिषारण्य में ही गोस्वामी तुलसीदास जी ने लगाया है, अति पुनीत साधक सिद्धिदाता। आप जैसे साधकों को सिद्धि प्रदान करने वाला तीर्थ है ये। यहाँ पे किया हुआ दान आपके साथ जाएगा।
धन्यवाद। और मैं अभी जो कुछ हमारे 3 लोग हैं वो मुंबई जा रहे हैं और मैं चाहता हूं कि महाराज जी से आशीर्वाद लें, उनका माल्यार्पण करके यहाँ से विदा लें और आपकी यात्रा मंगल में हो। अंजलि खरे जी और उनके पति और श्री सतीश बालकृष्ण जोशी जी, अगर वो यहाँ पे नहीं है तो आप आइए। सतीश जोशी जी, इन तीनों के प्रतिनिधि के रूप में महाराज जी का माल्यार्पण करके इस भागवत कथा की यात्रा आगे बढ़े। श्री सतीश बालकृष्ण जोशी जी, जोशी जी आपका बहुत बहुत धन्यवाद। कालीपीठ संस्थान आपका आभारी है। आपने अपने व्यस्त समय में से समय निकाल करके इस कार्यक्रम में आकर के हमको जो सहयोग दिया है उसके लिए हम आपके बहुत आभारी हैं। और ज्यादा बात न करते हुए अपनी वाणी को विराम देता हूं और पूज्य महाराज जी के चरणों में निवेदन करता हूं कि जो ज्ञान गंगा चल रही है महाराज जी हमें उसमें गोता लगाएं और अपने जीवन को हम सब कृतार्थ करें। धन्यवाद, प्रणाम। तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय, श्रीमद सद्गुरु स्वामी वरदानंद भारती महाराज की जय, भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियम्, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतम्,
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। सकाळी आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढचा भाग, इंद्र जो त्या दितीच्या गर्भामध्ये शिरला, गर्भाचे 49 तुकडे, आणि त्याच्यानंतर ती जेव्हा यथावकाश प्रसूत झाली त्यावेळेला इंद्रासह सगळी मिळून 50 जण. तिने इंद्राला विचारलं की हे तुझ्या बरोबर कसे आणि हे 49 तुकडे कसे झाले? तेव्हा इंद्राने क्षमा मागितली तिची आणि खरं काय झालं ते सांगून टाकलं. म्हणालं तू चूक केलीस आणि तेवढ्या चुकीचं हा भाग, पण एक आहे की हे सगळीच्या सगळे जिवंत आहेत आणि या सगळ्यांना मी माझ्यासारखंच बनवतोय. म्हणजे सगळे प्रति इंद्र झाल्यासारखे झाले आणि ते मरुद्गण म्हणून प्रसिद्ध झाले पुढे. त्यामुळे मरुद्गण हे 49 अधिक 1 इंद्र. आणि त्या कथेच्या नंतर मग पुढे परीक्षिताने विचारलं की भगवंतांना जर सगळेच जण समान आहेत तर मग भगवंत देवांची बाजू घेऊन असुरांना तरी का मारतात? अर्थात हे जे सगळे प्रश्न असतात ना, हे सगळे प्रश्न आपल्यासाठी असतात खरं म्हणजे, कारण याची उत्तर परीक्षिताला माहिती नसतील इतका काही तो ढ विद्यार्थी असेल असं मला वाटत नाही. म्हणजे जसं गीतेच्या बाबतीत आपण म्हणतो की सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, आणि असं झाल्यानंतर मला एकदा दोन्हीकडची सेना बघू दे असं तो अर्जुन म्हणतोय. तो तिथे बसल्यानंतर त्याला ही जाणीव होते ना की आपण रथी आहोत आणि तो सारथी आहे. म्हणून ही ऑर्डर आहे की दोन्ही सेनांच्या मध्ये रथ नेऊन उभा कर. कृष्णाने क्षणभर हसू आलं असेल नाही, या इथे बसलाय काय आणि लगेच आज्ञा. त्याने आणून उभं केलं आणि मग ज्या वेळेला सगळीकडे बघतोय त्यावेळेला अवस्था कठीण झाली ना. मुखंज परिशुष्यती ही अवस्था झाली त्याची. आणि मग त्याला जो बोध केलाय तो त्यांनी जो बोध केला त्याच्याकरता वेळ किती लागला असेल जर विचार केला. सर्वसाधारणपणे ज्याला गीता व्यवस्थितपणे वाचता येते, कुणा पुढे असं नाही म्हणते, सर्वसाधारणपणे ज्याला गीता वाचता येते त्याला ते सगळे 18 अध्याय वाचण्याकरता 1.5 तास, 1.5 ते 2.25 तास एवढाच वेळ लागतो, याच्यापेक्षा जास्त नाही. पण हे नुसतं वाचायला सेनांच्या मध्ये उभं केल्यानंतर भगवंतांनी गीता सांगितली असेल ती इतका वेळ सांगितली असेल का? मग इतका वेळ सांगितली असेल तर मग दोन्हीकडचे लोक काय हा चालू दे तुमचं असं म्हणून बसून राहिले असतील का? झालं की मग सांगा, मग आपण शंखम दद्मौ पृथक पृथक तथा शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखा वगैरे वगैरे हे सगळं नंतर करूया असं करून थांबले असतील का? म्हणजे याचा अर्थ तिथे जो काही संवाद झाला असेल तो कदाचित फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स असा झाला असेल. कारण क्षणिक असा तो भास कोणाला होतोय तर अर्जुनाला. अर्जुन कोणीतरी नाहीये, अर्जुन हा ज्ञानी आहे. मग जो ज्ञानी असेल त्याला उपदेश करणारा कोण असेल? तर हा मुळात ज्ञानी आहे. ज्ञानी आहे म्हटल्यानंतर मग मला एकाने सांगितलं महाज्ञानी. आपल्याकडे आजकाल महा हा शब्द खूप लावायची सवय आहे. महागुरु कुठेही टीव्हीवरती बघा महागुरु. म्हणजे काय असतं? तो त्यामुळे म्हणाला हा जर ज्ञानी असेल तर तो महाज्ञानी म्हणायला पाहिजे. तसं नाहीये, इतकं सोपं नसतं ते.
तो जर ज्ञानी आहे तर ज्ञानीला उपदेश करतोय ते प्रत्यक्ष ज्ञान आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे. त्यामुळे हा काही सेकंद चालला असेल नसेल, हा आपल्यासाठी त्याचा जो विस्तार केलाय तो व्यासांनी केला ना, तुम्हा आम्हाला नीट कळण्याकरता. नाहीतर हा केवळ भगवंत आणि अर्जुन याच्यामधला संवाद असता तर मग भगवद्गीतेची सुरुवात श्री भगवान उवाच पासून व्हायला पाहिजे किंवा अर्जुन उवाच पासून व्हायला पाहिजे. भगवद्गीतेची सुरुवात काय आहे? धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयोत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि मग संजय उवाच, म्हणजे धृतराष्ट्र आणि संजय यांचा संवाद होतोय. याचाच अर्थ ही कुठेतरी आपल्याला सगळ्यांना समजण्याकरता. म्हणून तसं परीक्षित प्रश्न विचारतोय आणि शुकदेव भागवत कथा पुढे नेता नेता सहजपणे उत्तर देत आहेत. ते शक्य तितकं सोपं करून सांगतायत, पण ते सोपं सुद्धा आम्हाला कठीण जर वाटत असेल तर दोष कोणाचा? कारण भगवंतांनी जी गीता सांगितली त्याचा विस्तार व्यासांनी केला लोकांना समजावी म्हणून, तीही समजेना. तेव्हा ज्ञानदेवांनी त्याचा विस्तार आणखीन 7000 ओव्यांच्या मध्ये केला, 700 श्लोकांचा विस्तार आणखीन त्यांनी केला, तोही आम्हाला समजेना. मग त्याच्यावरती स्वामी वरदानंद भरतींच्या सारख्यांनी अनुवाद ज्ञानेश्वरी लिहिली, जी समओवी, आजच्या मराठीत समओवी, थोडा जास्त विस्तार आहे ज्ञानेश्वरीपेक्षा थोडासा. आता तीही आम्हाला कळत नाही ही अवस्था आहे. लोकमान्यांनी गद्यामध्ये लिहिली गीता रहस्य म्हणून, नावच गीता रहस्य म्हटल्यानंतर आता लोकमान्य चित्रपट आल्यानंतर एकाला जेव्हा विचारलं मुलाला, म्हटलं तू गीता रहस्य वाचलंय का रे? तर त्यांनी मला सांगितलं मी सस्पेन्स स्टोरीज वाचत नाही. त्याला म्हटलं गीता रहस्य ही काय रहस्य कथा नाहीये, म्हटलं भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. असं होय म्हणाले, रहस्यामुळे वाटलं रहस्य कथा असेल. काय बोलणार याला? मग तेही आम्हाला समजेना. ही जर आमची अवस्था झाली तर मग आम्ही जावं कुठे? मग मला सांगा की याला होत जाणारी शनैशनी प्रगती म्हणायची का अधोगती म्हणायची? माणूस कुठे चाललाय, आता मंगळावर चाललाय बघा, हे म्हणायला खूप सोपं आहे, पण त्याची प्रगती काय झाली हे नको का बघायला? म्हणजे पूर्वी ते धोपटणं होतं, त्या जागी आता वॉशिंग मशीन आलंय. पाटावर वंटा होता, त्या जागी आता मिक्सर आलाय. किती आपण प्रगती केली असं लोक सांगतात. चुली होत्या त्या गेल्या, त्याची जागा गॅसने घेतली. म्हणली प्रगती नेमकी कोणाची याचा कधी विचार केला का? चुलीची प्रगती झाली आणि गॅस आला. तर धुपटण्याची प्रगती झाली, वॉशिंग मशीन आलं. पाटावर वंट्याची प्रगती झाली आणि तिथे मिक्सर आला. माणूस म्हणून आपली काय प्रगती झाली? म्हणजे सगळ्याची प्रगती होताना आपली पण माणूस म्हणून व्हायला पाहिजे की नाही? ती आपली काय प्रगती झाली ती तरी आम्हाला कुठे माहितीये? साधी गोष्ट, फोन उचलला की आपण हॅलो म्हणतो की नाही? का म्हणतो हे 99.9 लोकांना माहिती सुद्धा नसेल की आपण हॅलो का म्हणतो. हॅलो म्हणजे समोरच्याला बोलवणं आहे का? हो नाही हो. त्या बेलनी जेव्हा पहिल्यांदा शोध लावला ना टेलिफोनचा, त्याच्या बायकोचं नाव हॅलो होतं. त्यांनी आपल्या बायकोला हाक मारली हॅलो म्हणून. आम्ही प्रत्येक जण हॅलो, समोर तर प्रत्येक जण हॅलो नावाचा असतो का? पण फोन वापरणाऱ्या कोणाला माहिती असतं की हॅलो हे त्याच्या बायकोचं नाव होतं म्हणून? मग काही जण नमस्कारने सुरुवात करतात, त्यांना आपण म्हणतो हे बहुतेक संघवाला दिसतोय. काय कमाल आहे ना? पण नमस्कार म्हणणाऱ्याला आपण संघवाला ठरवून टाकून मोकळा होतो. हे आपली अवस्था आहे. नमस्कार, प्रणाम. काही जण हरिओम म्हणून सुरुवात करतात, काही जण रामराम म्हणून सुरुवात करतात. काही हरकत नाही ना, हॅलो पेक्षा ते केव्हाही चांगलं. पण हॅलो का म्हटलं जातं तेच माहिती नाही. म्हणजे मुद्दलातच जिथे नाही तिथं पुढं काय कळणार?
अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आम्हाला मुळात माहिती नसतात, कोणीतरी माहिती करून समजा दिली तरी आम्ही असे खट असतो ना, लगेच सुधारत नाही. काही सांगा तुम्ही, लगेच सुधारणार नाही, ही आमची अवस्था असते. याला कोण काय करणार? या सगळ्यातून जर प्रगती व्हायची असेल तर म्हणून परीक्षित आणि परमविरागी असलेले शुकदेव यांच्या संवादातून हे जे पुढे जात आहे, ते पुढे जाता जाता संवादातून संवाद कसे चालू होतात की ज्या वेळेला विचारतोय की जर भगवंतांना सगळेजण समान आहेत तर मग ते देवांची बाजू घेऊन असुरांना का मारतात, तेव्हा शुकदेव सांगतायत काय, हे भगवंतांच्या संकल्पानेच या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि नाश या तिन्ही गोष्टी होतात. त्यामुळे भगवंतांना ज्या वेळेला जीवासाठी म्हणून शरीर उत्पन्न करायचे असतात, शरीर उत्पन्न केल्यानंतर शरीराचा नाश हा आलाच. ते कोणाकोणाच्या आश्रयाने राहतंय, कोणत्या गुणाच्या आश्रयाने राहतंय हेही महत्वाचं नाहीये का? आणि शेवटी हेच आहे की ही सगळी भगवंताची माया आहे, हा त्याचा पसारा आहे. तर एका चित्रपटातला कोणत्या तरी डायलॉग आहे ना, हम सब तो कठपुतलियां हैं, हमारी डोर ऊपर वाले के हाथ में है, कौन कब और कैसे उठेगा ये कोई नहीं जानता. आनंद मला वाटतो ती ही अवस्था आहे की हा विश्वाचा भला मोठा पसारा आहे. कधी कोण आणि कसं जाईल ते काहीही सांगता येत नाही. हेच जर लक्षात घेतलं नाही तर मग या अशा शंका येतात. त्या शंका येतात म्हणून तर त्याचं निरसन करण्याकरता म्हणून शुकमुनींच्या सारखे बरं म्हणतात हे सगळं ठीक आहे, पण सगळ्या गुणांचं वेगवेगळ्या रीतीने बल होत असतो, हेही ठीक, पण ज्यांनी भगवंताशी आत्यंतिक वैर केलंय त्यांना सुद्धा स्वरूपता प्राप्त कशी झाली, त्यांच्यासारखे ते कसे झाले? शिशुपालाच्या बद्दल म्हटलेलं नाहीये का की सुदर्शनाने त्याचा वध केल्यानंतर त्याच्या शरीरातून एक ज्योती निघाली आणि ती भगवंतांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाली. कंसाची अवस्था तशीच. तर त्यावेळेला ते म्हणतात की हा असा प्रश्न युधिष्ठिराने विचारलेला होता राजसूय यज्ञाच्या वेळेला, आणि त्यावेळेला त्याला नारदांनी जे उत्तर दिलंय ते फार महत्वाचं आहे. नारद असं म्हणतात की निंदा, स्तुती, सत्कार, दुःख, सुख या सगळ्या ज्या आहेत ना या देहभावन आहेत. त्याला काही आहे का हो त्याचं? परमेश्वर जो निर्गुण निराकार आहे तो या देहभावनांच्या सुद्धा परे गेलेला आहे. त्यामुळे तो रागाने किंवा क्रोधाने कोणाला दंड देत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग तो दंड कशा करता देतो? तर जीवाच्या कल्याणासाठी दिलेला दंड. म्हणजे याच्या मागचा जो हेतू आहे तो कल्याणाचा हेतू आहे. परमेश्वर कोणावरती रागावलाय, हे रागावणं वगैरे वेगवेगळ्या अवतारांच्या मधून जे आपल्याला दिसतं ना, अवतार हा सुद्धा मानवी भाव दिसतो. मानवी भावाबद्दल लेखन केलंय ते सुद्धा माणसानी केलंय. म्हणजे राम आणि कृष्ण हे दोन्ही पूर्णावतार आपण म्हणतो. मूर्ती या दोघांच्याच करायच्या असतात मनुष्यातल्या, कारण हे पूर्णावतार म्हणून आणि त्यांचंच पूजन करायचं असतं. या पूर्णावतारात रामावताराची मजा ही की रामावतारामध्ये पूर्णपणे मानवी भाव आपल्याला दिसतो, मध्ये मध्ये दैवी भाव कधीतरी प्रगटलेला दिसतो, पण बाकी मानवी भाव दिसतो. आणि श्रीकृष्ण अवतारात वेगळा दिसते. श्रीकृष्ण अवतारात सतत दैवी भाव दिसतो, उलट मध्येच कधीतरी मानवी भाव दिसतो. आणि मध्येच मानवी भाव दिसतो हे सुद्धा भागवताला मान्य नाही, कारण भागवत निक्षून सांगतं कृष्णस्तु भगवान स्वयं. त्यामुळे केवळ ते आणि तेच भगवंत आहेत, त्यामुळे त्याच्यामध्येही ते दिसत नाही असं त्यांचं म्हणणं. पण असं असलं तरी रामावतारामधला मग राम सामान्य माणसाला जास्त प्रिय पाहिजे की नाही? मतदान घेऊन बघा, मत रामाला जास्त मिळतात का कृष्णाला? का कोणाच ठोक? कृष्ण सगळ्यात जास्त प्रिय आहे. खरं म्हणजे रामांचं चरित्र दिसताना मानवी भाव जास्त असल्यामुळे आपल्यातलं खूप जवळचं वाटायला पाहिजे. तसं न वाटता कृष्ण, अर्थात ते तसं का आहे हा एक स्वतंत्र प्रवचनाचा विषय होऊ शकतो, त्यामुळे तिकडे काही मी जात नाही. पण शेवटी आतला जो भाव असतो माणसाचा तो सगळ्यात महत्वाचा असतो. त्यामुळे ते म्हणतात की वैर, निर्वैर, स्नेह, भय, कामना यापैकी कुठचीही भावना परमेश्वराच्या चरणी जर
अर्पण केली, म्हणजे वैर सुद्धा. पण ते वैर ह्या सगळ्या आत्यंतिक पाहिजेत, पराकोटीच्या पाहिजेत. वैर म्हणजे नुसतं नाही, मी त्याला मारीन, ही वैराची भावना आहे. आत्यंतिक कंसाची आत्यंतिक भावना आहे की नाही वैराची. शिशुपालाची आत्यंतिक भावना आहे वैराची. कारण ती भावना असली तर रात्रंदिवस झोप येत नाही. कंसाचं वर्णन काय आपण ऐकलंय, कृष्ण कुठे कुठे दिसायचे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी. याचा अर्थ काय, जेवत असताना सुद्धा तेच दिसणं, इतकं पराकोटीचं. जसं संगम ब्रिजवरच्या पुण्याच्या तिथे वासुदेव बळवंतांच्या करता विशेष न्यायालय उघडलेलं होतं. त्यावेळेला वासुदेव बळवंत तिथे उभं राहून ब्रिटिशांच्या न्यायालयात सांगतायत की मी काय केलं म्हणजे माझे देशबांधव सुखी होतील याचा मी विचार करायचो. तो विचार इतका आत्यंतिक होता की येता जाता उठता जेवता झोपता इतकंच नव्हे तर मी शौचाला गेलेलो असताना सुद्धा मी हाच विचार करायचो की ही आत्यंतिक भावना आहे. आणि मग मी परमेश्वराला विनवणी करायचो की हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे त्या दधीच्या ऋषींच्या अस्थी तुम्ही घेतल्यात आणि वज्र बनवून त्या वृत्रासुराचा नाश केला, त्याप्रमाणे माझ्या शरीरामधलं अस्थी मज्जा मांस रक्त सगळं घ्या, पण माझ्या देशबांधवांना सुखी करा. हा आत्यंतिक टोकाचा विचार. हाच विचार त्या क्रांतिकारकाच्या मध्ये होता. असाच विचार वैराच्या बाबतीत ज्या वेळेला आपल्याला दिसतो तो कंस, शिशुपाल वगैरे, रावण या सगळ्यांच्या मधून दिसतो. रावणाची तर एका रामायणातली तर फार गमतीदार गोष्ट आहे की एकाने त्याला सांगितलं की अरे तू राक्षस आहेस, तू मायावी आहेस, वेगवेगळ्या प्रकारच्या माया तू जाणतोस, मग त्या सीतेला तू आणून ठेवलेस, तू तिच्या समोर रावण म्हणूनच का जातोस, राम म्हणून जा ना एकदा, नाहीतरी तिला वश करायचे तुला, मग राम बनून जा. तेव्हा रावण म्हणाला तीच अडचण आहे सगळ्यात मोठी. तो म्हणाला काय, तो म्हणाला काय आहे, मी मायावी का होईना पण राम जेव्हा बनतो तेव्हा माझ्या चित्तवृत्ती बदलतात. आता करा काय, माझ्या चित्तवृत्तीच बदलून जातात मी राम बनल्याबरोबर. त्यामुळे मी जसा आहे तसाच बरा. अनेक वेळा असं सांगतात की वस्त्र परावरणांनी सुद्धा मनातले विचार बदलायला मदत होते. प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. जर चांगलं काहीतरी घडत असेल तर हरकत काय प्रयोग करून बघायला. पण असं म्हणतायत की केवळ वस्त्रांतराने जर मनातले विचार बदलू शकत असतील किंवा त्याच्यामध्ये काही चांगला बदल असा घडून येत असेल तर काय हरकत आहे. इथे रावणाची जर अशी अवस्था होती आणि मग त्या जय विजयांना सुद्धा दिलेल्या शापामुळे, परवा मी बोलताना सांगितलं होतं की त्या जय विजयांना जे काही क्रमशः जन्म आलेले त्याच्यामधला सगळ्यात शेवटचा आहे तो शिशुपाल आणि दंतवक्त्राचा. आणि मग त्यातून ते परत मुक्त झाले. इकडे नारद पुढे सांगतायत की त्यातलाच तो जो पहिला जन्म होता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्यात म्हणाले हिरण्याक्ष मारला गेला, धाकटा होता ना तो. हिरण्यकश्यपूला अत्यंत क्रोध झालेला, आई दुःखी झालेली दिती, हिरण्याक्षाची पत्नी दुःखी झालेली होती आणि त्या सातत्याने दुःख करतायत. हिरण्यकश्यपूने त्यांचं सांत्वन केलं. आता हिरण्यकश्यपूचं बोलणं ऐका म्हणजे आपल्याला कळेल, कारण आपल्या डोळ्यासमोर हिरण्यकश्यपू म्हटल्यानंतर क्रूर जुलमी असाच आहे ना, कारण आपण ती छोटीशी कथा नरसिंह अवताराची वाचलेली असते त्यामुळे तेवढाच भाग आपल्याला माहिती असतो. हिरण्यकश्यपू या दोघींचं सांत्वन करताना त्यांना सांगतोय की देह जो आहे तोच फक्त पडलाय ना, देहाला आत्मा मानणं ही मुळातच चूक आहे. त्यामुळे जन्म मृत्यू शोक अविवेक चिंता आणि विवेकाची विस्मृती या सगळ्याचं कारण एकच असतं, सत्याबद्दलचं अज्ञान. आणि हे अज्ञान तुमच्याकडे असल्यामुळे, बरं इतिहासातली तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, इतिहासामध्ये एकदा यमराजांच्या बद्दल असं घडलेलं होतं. ती यमराजांची कथा तुम्हाला माहितीये का. आणि मग तो पुढे सांगतोय
हिरण्यकश्यपू, की उशिनरा नावाचा एक देश होता. त्या देशात सुयज्ञ नावाचा राजा राहत होता. एकदा युद्धामध्ये तो मृत्यू पावला. मृत्यू पावल्यानंतर सगळे जण शोक करतायत त्याच्या मृत्यूमध्ये. त्यावेळेला तिथे म्हणाले, लहान मुलाच्या रूपामध्ये, बालक रूपामध्ये यमराज प्रगटले. आणि त्या यमराजांनी असं सांगितलं की काय कमाल आहे म्हणतात, इतके सगळे जाणते लोक आहेत, इतके सगळे शहाणे म्हणवणारे लोक आहेत, इतके सगळे ज्ञानी म्हणवणारे लोक आहेत, आणि तरी सुद्धा एक राजा गेला म्हणून, एक शरीर पडलं म्हणून त्याच्याबद्दलचा शोक करतायत हे सगळे. यांना एवढंही कळत नाही की अहो, जीवाचा रक्षक, त्याला ठेवणारा किंवा नेणारा हा एक भगवंत असतो. जर भाग्य अनुकूल असेल तर रस्त्यात पडलेली वस्तू सुद्धा सुरक्षित राहते, आणि जर भाग्य अनुकूल नसेल तर घरातली तिजोरी फोडून सुद्धा वस्तू लांबवली जाते. भाग्य अनुकूल असेल तर जंगलामध्ये हिंस्र श्वापदांपासूनही तुम्ही सुरक्षित राहू शकता, आणि भाग्य अनुकूल नसेल तर घरात सुखासीनतेने असताना सुद्धा माणसाला अचानक मृत्यू हा येऊ शकतो. 2003 मध्ये मला वाटतं, 2002 किंवा 2003 मध्ये मी ज्या वेळेला काश्मीर मध्ये जायला निघालो होतो, काश्मीरची अवस्था त्याही वेळेला कठीण होतीच. मला माझा अभ्यास करायचा होता. मग माझी जी डॉक्टरेट आहे ती काश्मीरवरची आहे. तर प्रत्यक्ष तिथे जाणं, पायी फिरणं, कारण माझ्या गुरूंची ती आज्ञा होती. त्यांनी मला सांगितलं पहिल्यांदा काश्मीरमध्ये उतरायचं, फिरायचं, आणि मगच त्याच्यावर काही लिहायचं. त्यांची आज्ञा असल्यामुळे म्हटलं ठीक आहे. तोपर्यंत काश्मीरवरचा अभ्यास चालू होता. 99 सालापासून काश्मीरमध्ये जायला निघालो. त्यावेळेला मला अनेक जणांनी सांगितलं, जीव वर आलाय का, काश्मीरमध्ये कुठे मरायला चाललात. त्यावेळेला सहजपणे त्यांना हेच म्हटलं होतं, म्हटलं असं आहे की ज्याचा जायचाच असेल त्याला घरात सुखाने बसलेलं असताना पंखा सुद्धा डोक्यात पडून जाऊ शकतो. सिलिंग डोक्यात पडलंय, काही होऊ शकतो. आणि ज्याचा जायचा नसेलच त्याला 100 गोळ्या लागल्या तरी जाणार नाही की. मग केवळ जे आपल्याला माहितीच नाहीये त्याच्यावरती विश्वासून गप्प राहायचं का, घाबरून राहायचं का, की मुळात तिथे गेल्याने जीव जाणारे का राहणारे इथपासून काही मला माहिती नाही, मग गेल्यानंतर नक्की जाणारच जीव असं समजून मी घरात राहायचं का. आणि घरात राहून गेला तर मग कोणाला सांगायचं, दोन्ही प्रश्न आहेतच. त्यापेक्षा तिथे गेलोय आणि समजा गोळ्या खाऊन आलाच मृत्यू, तर मग लोक तरी म्हणतील की हा त्यामुळे गेले बरं का, जाऊ नका म्हणून सांगत होतो तरी गेले आणि त्यामुळे गेले, ठीक आहे, हरकत नाही. आणि मग तिथे चिकार पायी फिरलो, अतिरेक्यांबरोबर चर्चा केल्या. अतिरेक्यांच्या बरोबर बसलेलं असताना ते जेव्हा असं पिस्तूल मध्ये ठेवतात आणि म्हणतात की हा आता विचारा काय विचारायचंय, तेव्हा कळतं आपलं काय होतं ते. हा तोपर्यंत नाही, कारण आपण भरलेलं पिस्तूल वगैरे बघितलेलं असतं का कधी, सिनेमात बघितलेलं असतं ती गोष्ट वेगळी, पण ते समोर ज्या वेळेला ठेवलं जातं आणि तो तुमच्या चेहऱ्याकडे बघत भारतीय लष्कराला शिव्या देत असतो, चेहऱ्यावरची जर रेषा बदलली तर तो तिथेच उचलून तुमच्या डोक्यात कपाळात गोळी ठोकू शकतो, नाही का. त्यामुळे दगडी चेहरा करून तिथे कसं बसावं लागतं आणि फिरताना आणि बोलताना कसं बोलावं लागतं, कारण मी जवळपास महिनाभर होतो तिथे. त्यामुळे हा सगळा अनुभव, आणि नंतर जम्मूमध्ये मी विस्थापित पंडितांच्या शिबिरामध्ये राहिलो होतो, त्यांच्यात राहिलो, जेवलो, त्यांची अवस्था काय ती पाहिली, जाणून घेतली. त्यांच्यात सुद्धा त्यांचं ऐकताना बिटवीन द लाईन्स तुम्हाला समजून घ्यावं लागतं. हे तिथे गेल्याशिवाय नाही कळत. इथे बसल्या बसल्या, आणि आपल्याकडे वर्तमानपत्र तर आणखीन काय, वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना जिथे काश्मीरमध्ये उतरवतात तिथे त्यांना ज्या हॉटेलमध्ये उतरवलेलं असतं त्या हॉटेलच्या खिडकीमधून त्यांना जो काश्मीर दिसतो तो ते लिहितात, आणि इथे बसून आपण तो खरा मानतो. आणि मग आपण म्हणतो सगळं आलबेलो. पाकिस्तानमधून एक पत्रकार, म्हणजे पाकिस्तानला जाऊन आल्यानंतर तिने एकदा लिहिलं होतं मुंबईतल्याच एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये की पाकिस्तानमध्ये हिंदू सगळे आनंदात आहेत. आम्ही कितीतरी घरांमध्ये जाऊन भेटून आलो, त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही इथे एकदम खुश,
आजूबाजूचे आमचे शेजारी इतके चांगले आहेत, सगळे मुस्लिम शेजारी, ते आमची व्यवस्थित काळजी घेतात. आणि मग मला एकाने दाखवले, पण म्हणे त्यांनी लिहिले, त्या अर्थी म्हणे तुमच्यासारखे लोक उगाचच बोलतात. बरोबर आहे म्हटलं, फक्त एक चूक आहे. तो म्हणाला काय? म्हटलं काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, तिच्या हे लक्षात येत नाहीये की ती विचारून परत भारतात येणार होती सुखरूप, आणि त्या लोकांना तिथेच राहायचंय. जर ते बोलले असते की नाही आम्हाला इथे धोका बिका आहे बरं का, हिची पाठ वळल्याबरोबर त्यांचे मुडदे पडले असते की नाही. हा विचार आम्ही करत नाही, ही आमची अवस्था आहे. म्हणून भाग्याचा अनुकूल आणि प्रतिकूलतेचा भाग त्यांनी सांगितला. आणि मग त्याच्यामध्ये सांगता सांगता ते म्हणाले की असे की जे आत्मरूप जाणतात लोक, ते अनित्य असलेल्या शरीराकरता शोक करत नाहीत, कारण हे सतत बदलत असते त्यांना माहिती. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षते डुक्रिय करणे. पुनरपि रजनी पुनरपि दिवस पुनरपि पक्ष पुनरपि मास पुनरपि पयनं पुनरपि वर्षं तदपि न मुञ्चत्याशामर्षं. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षते डुक्रिय करणे. त्यांना माहिती असतं, आणि त्यामुळे ते लोक या अनित्य असलेल्या अशा शरीराबद्दल जास्त शोक करत बसत नाहीत. एकदा काय झालं म्हणाले, कुलिंग पक्षाचं जोडपं जंगलामध्ये हिंडत होतं, आणि ते हिंडता हिंडता फासे पारध्याने टाकलेल्या जाळ्यामध्ये त्या पक्षाची मादी फसली, आणि त्यांनी तिला पकडून उचलून नेली. नर आला आणि त्यांनी पाहिलं, आणि तो वेडा पिसा झाला. विचार करायला लागला, अजूनही पिसं फुटलेली नाहीत, अशी माझी पिल्लं माझ्या घरामध्ये आहेत, तेव्हा त्या पिल्लांचं काय होणार. असं करत तो अश्रू ढाळतोय. तोपर्यंत लांबवर असलेल्या व्याधाने एक बाण मारला, तो येऊन त्या नराला लागला, आणि तो नर तिथल्या तिथे गेला. आता कोण बघणार आहे त्या पिल्लांच्याकडे? मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. लक्षातच येत नाही हे, त्याला कोणी काय करावं. आणि म्हणून म्हणाला की हा सगळा शोक आवरा राण्यांनो, अकारण तुम्ही रडताय, असं यमानी सांगितल्यानंतर मग सगळ्या त्या राण्यांनी आपापला शोक आवरला. ही कथा कोण सांगतोय? हिरण्यकश्यपू, हे लक्षात घ्या. आणि ती ऐकल्यानंतर मग दितीचा शोक हा तिने आवरला, तिच्या लक्षात आलं. इकडे नारद पुढे सांगतायत, आपण स्वतः अजर अमर बनावं असं त्या हिरण्यकश्यपूला वाटत होतं. ती त्याची महत्वाकांक्षा होती. म्हणून मंदराचलाच्या दरीमध्ये तो जाऊन बसला, आणि त्यांनी थोडी थोडी नाही 100 वर्ष तपश्चर्या केली. या तपश्चर्याच्या मध्ये त्याचा शरीर सुद्धा मुंग्यांनी खाल्लं. शरीराला मुंग्या लागल्या तरी त्या वेदनांच्याकडे वगैरे कसलंही लक्ष न देता, मी हा तपाचा प्रकार मला असं वाटतं काल किंवा परवा बोलताना सांगितला होता की काहीतरी एक साध्य समोर ठेवलेलं आहे, हे मुक्तीचं आहे असं नाही. म्हणून हा जो प्रकार आहे हा तामस प्रकारामध्ये मोडतो. त्याप्रमाणे हा त्या मुंग्यांनी एवढं शरीर वगैरे खातायत या सगळीकडे लक्ष न देता त्यांनी तपश्चर्या केली, आणि मग ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले. ब्रह्मदेवांनी ते पहिल्यांदा सगळं त्याचं शरीर पूर्ववत केलं, आणि मग त्याला विचारलं की काय हवंय तुला, ते माग. त्यांनी सांगितलं, मला कुणीही दैत्य, मनुष्य अथवा प्राणी यांच्यापासून दिवसा अगर रात्री महालात किंवा महालाच्या बाहेर कोणत्याही शस्त्रांनी, शस्त्र किंवा अस्त्र या कशानेही मला मृत्यू येऊ नये. यांनी दिला वर, वर देऊन हे मोकळे. ब्रह्मदेव आणि शंकर चटकन वर देऊन मोकळे होणारे,
आणि नंतर मग त्या वराचे जे काही भाग निघतात त्यावेळेला मग इतर देव, म्हणजे त्यातही खरं म्हणजे धावणारं कोण सगळ्यात जास्त? विष्णू. ते सगळे निपटण्या करतात. आता हा जो उन्मत्त झाला हिरण्यकश्यपू, त्यांनी सगळ्यांना त्राहिमाम करून सोडलं. आणि मग तो इंद्राचं सुद्धा इंद्रपद जाण्या इतकी वेळ आली. मग हे सगळे जण भगवंतांची आराधना करायला लागले. सगळे देव. देवयोनी वेगळी आणि भगवंत वेगळा. भगवंत भगवंत ज्याला म्हणतात तो निर्गुण निराकार असलेला ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा, निर्मिक म्हणा, निर्माता म्हणा, काहीही त्याला नाव द्या. त्याची त्यांनी आराधना केली. त्यावेळेला म्हणे आकाशवाणी झाली की ज्या वेळेला कुणीही देवता, वेद, गाय, ब्राह्मण, साधू, धर्म आणि मी म्हणजे भगवंत यांचा द्वेष करायला लागतो तेव्हा त्याचा म्हणाला शीघ्र विनाश होतो. आणि हिरण्यकश्यपू ज्या वेळेला आपल्या पुत्राच्या बरोबरच वैर करायला लागेल त्यावेळेला त्याचा मृत्यू निश्चित होईल. याच्यावरती विश्वास ठेवा. म्हणजे तोपर्यंत जरा धीर धरा. थोडा थोडा वेळ काढावा. हा थोडा वेळ मध्ये कितीतरी गोष्टी घडून जातात, नाही असं नाही. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. पण ते अल्पधारिष्ट्य म्हणजे त्याचं का आपलं? कारण आपला अल्पचं सुद्धा डेफिनेशन वेगळं असू शकतं. आम्हाला काही सेकंद म्हणजे अल्प वाटू शकतात, मिनिट, तास वगैरे म्हणजे अल्प वाटू शकतात, काही अल्पचा अर्थ असू शकतो. पण अल्पधारिष्ट्य तो ठरवणारे, हे लक्षात घ्यायला पाहिजे इथे. आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर मग हा हिरण्यकश्यपू कसाही वागत होता. त्याला त्याची पत्नी कयाधू, तिच्यापासून झालेले 4 पुत्र, त्या 4 पुत्रांच्या मधला सगळ्यात लहान, सगळ्यात धाकटा म्हणजे प्रल्हाद. अतिशय लहान वयापासून तो भगवत भक्त झालेला. भक्ती म्हणजे काय हे न कळण्याच्या वयापासून भगवत भक्त असलेला. हे जास्त सोपं की भक्ती म्हणजे काय हे सुद्धा न कळण्याच्या वयापासून. जसं विवेकानंदांबद्दल सांगितलं होतं, अगदी लहान असल्यापासून ते ध्यान धरायचे. ध्यानधारणा म्हणजे काय हे सुद्धा न कळण्याच्या वयापासून ध्यान धरायचे. पुढे पुढे ज्या वेळेला ठाकूरांना भेटले तेव्हा रामकृष्णांनी विचारलं की तू झोपण्याच्या वेळेला डोळे बंद केलेस तर तुझ्या डोळ्यासमोर तुला प्रकाश दिसतो का? तेव्हा म्हणाला हो. शाबास म्हणाले, म्हणजे मला जो हवा आहे तो तू आहेस. आता आतापर्यंत या मुलांनी काय हे कोणालाही सांगितलं नव्हतं, कारण त्याला असं वाटत होतं की प्रत्येकाच्या बाबतीत होत असेल. डोळे बंद केल्यानंतर प्रकाश सगळ्यांनाच दिसत असेल. मग सगळ्यांनाच दिसत असलं तर ते विचारायचं काय त्यात ना? त्यात आपल्याला काही वेगळेपणा नाही वाटत आहे. जेव्हा हा वेगळेपणा कोणीतरी दुसरा लक्षात आणून देतो त्यावेळेला कळतं की हे सगळ्यांच्या बाबतीत नाही होते, हे फक्त आपल्याच बाबतीत होतंय. हा सुद्धा त्यातला एक महत्वाचा भाग असतो. इथे तो नरेंद्र लहानपणी एकदा म्हणे असाच ध्यानस्थ बसला होता. ध्यानस्थ म्हणजे काय? डोळे बंद करून घेतल्याबरोबर त्यात तो स्वतःच्या भानावरच राहायचा नाही. देवाचं ध्यान असं नाही, कारण ते वयही नव्हतं. अगदी लहान वयाचा होता, 4-5 वर्षाचा त्यावेळेला. डोळे बंद केलं की कुठेतरी एकदम एकाग्र होऊन जायचा तो. आणि इतर त्याच्याच वयाची मुलं इतका वेळ नाही बसू शकत. मुलं किती वेळ बसतील? 4-5 वर्षाची मुलं 5 मिनिटं तरी खूप झाली. 5 मिनिटं म्हणजे नाही का 300 सेकंद झाली. त्यामुळे 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं याच्यापेक्षा जास्त नाही. मुलांचं ते वय पण नसतं. म्हणून तर त्यांना संस्कृत मध्ये फार छान शब्द आहे नाही, शिशु. तेवढ्या 2च गोष्टी प्रधान. एवढं ते लहान वय. आणि अशा वेळेला समोर एक साप आला आणि तो आपला फणा काढून बसलाय त्याच्या समोर. बाकीच्या मुलांची बोबडी वळली. साप आलाय समोर, आता करायचं काय? म्हणून पळत पळत गेली की घरी. घरच्यांना सांगितलं. आई होतं ते काम टाकून आली. आपल्या मुलाच्या समोर साप आहे म्हटल्यानंतर आणि बघितलं तर ह्याच्या आणि सापामध्ये जास्त अंतर नव्हतं. म्हणजे सापाला जर टोला मारायचा तर ह्याला लागेल आणि याला जर खेचायचं, साप किती वेगात झडप घालू शकतो आणि दंश करू शकतो.
बरं याला कल्पनाही नाही की आपल्या समोर साप आहे. हा ताठ बसलेला साप तेवढंच फणा काढून त्याच्याकडे बघत बसलेला. शेवट काय झालाय कथेचा? सापाला कंटाळा आला की आपण एवढा वेळ बघतोय, हलतच नाही, हा हलत नाही, डुलत नाही, डोळे उघडत नाही, साधं आपल्याकडे बघत सुद्धा नाही. केवढा इन्सल्ट सापाचा. शेवटी कंटाळून साप तिथून निघून गेला. तेव्हा याला बाजूला खेचलं, थपडा मारून जागं केलं आणि मग याला विचारलं, तुझ्या समोर साप होता माहितीये का? म्हणतो नाही. का? कारण तेच की हे काहीतरी ध्यानधारणा, हे काहीतरी एकाग्रपण, हे सुद्धा न कळण्याच्या वयामध्ये ते त्याला येत होतं. तसंच इथे होतंय ते प्रल्हादाचं, की प्रल्हाद न कळत्या वयापासून भगवत भक्ती, नुसती भगवत भक्ती नाही तर त्याच्याबरोबर असतो सगळ्या प्राण्यांच्या बरोबरच त्याचं वागणं होतं ते समदर्शी होतं. गरीब कोणी त्यातल्या त्यात दिसला तरी त्याच्याही मदतीला हा धावून जाणारा वगैरे अशा प्रकारचा, म्हणजे परोपकारी. आणि नित्य भगवंताचंच नामस्मरण हे चालू त्याचं. वडिलांनी पाहिलं की हा बहुतेक वाया जातोय. हे ऐकलं तर युधिष्ठिरांनी विचारलं, ओ पण हिरण्यकशिपू त्याचे वडील होते ना, मग ते वडील असताना त्यांनी वैर का धरलं आपल्या मुलाबरोबर? तेव्हा नारद पुढे सांगतायत की अरे त्याचं कारण आहे, दैत्यांचे जे गुरु होते शुक्राचार्य, त्यांची 2 मुलं होती. एकाचं नाव षंड आणि अमरक, अशा दोघांची नावं. या दोघांच्याकडे याला शिकायला ठेवलं प्रल्हादाला. तेव्हा प्रल्हादाला त्यांच्याकडे शिकायला ठेवलं, कारण एक दिवस वडिलांनीच प्रेमाने या मुलाला विचारलं होतं. म्हणाला, बाळा तुला काय काय आवडतं आणि काय आवडत नाही? तो म्हणाला, भगवत भक्ती आवडते. आणि म्हणाले, जे उन्मत्त झालेत, स्वतःच्याच अहंकारामध्ये नाशवंत असलेल्या शरीराबद्दल जे इतका मोठेपणा त्याचा वगैरे मिरवतात, असे मला नाही आवडत. तर काय म्हणणार? वडील त्यातलेच एक ना. त्यामुळे हिरण्यकशिपूला ह्या त्याच्या बोलण्याबद्दल अतिशय राग आला आणि त्यांनी विचार केला की हे सगळं तिथे शिकवलं जातं की काय, जिथे जातोय कोचिंग क्लासमध्ये, हे 2 जण शिकवत आहेत की काय? म्हणून त्यांनी तिथे जाऊन चौकशी केली की हे असलं शिक्षण तुम्ही मुलाला देताय माझ्या? तो मला तोंडावरती सांगतोय की भगवत भक्ती मला जास्त प्रिय आहे म्हणून. त्या पुरोहितांनी सुद्धा त्याच्यावरती लक्ष ठेवलं. हे 2 जण जे होते शिकवायला, त्या दोघांनी याच्यावरती लक्ष ठेवलं आणि मग येऊन सांगितलं की आम्ही तर शिकवत नाहीये. मग म्हणाला, हे सगळं याला शिकवतंय कोण? तर म्हणाले, हे बहुतेक स्वाभाविक बुद्धी आहे याची, हे वरूनच कुठून तरी आलेलं, याला कोणी शिकवत नाही, आम्ही पाहिलंय. आमच्या क्लासमधली बाकीची मुलं तशी नाहीत, त्यातलं कोणी असं सांगणं शक्य नाहीये. आणि त्यामुळे हाच उलट इतरांना काही सांगत असतो. त्या अर्थी हे सगळं याच्याच बुद्धीतलं आहे. आणि मग त्यांनी प्रल्हादाला काही प्रश्न विचारले, तरी सुद्धा प्रल्हादाने हेच सांगितलं की काय, माझी ही धारणा आहे की परमेश्वराच्या समोर सगळे समान असतात. बरं, यांनी लक्ष ठेवलं म्हणजे काय केलं, तर हे 2 जेव्हा बाहेर जायचे त्यावेळेला हा इतर मुलांना घेऊन बसायचा आणि मग याचा क्लास चालू व्हायचा प्रल्हादाचा. तो इतर मुलांना घेऊन बसायचा आणि मग त्यांना सांगायचा की असं आहे की कुणी आपल्याला 10 वेळा सांगितलं तरी सुद्धा आपलं मन त्या श्रीकृष्णाच्या चरणी लागेल असं नाही, कृष्ण चरणी लागेल असं मुळीच नाही. मग आतून यावं लागतं ते. आणि हे आतून येणं त्याच वेळेला होतं ज्या वेळेला सगळीकडे केवळ ईश्वर भरलेला आहे हे आपल्याला कळतं. तोपर्यंत हे कळत नाही. हे सगळं तो सांगतोय. हिरण्यकश्यपूला जेव्हा हेही सगळं कळलं तेव्हा त्याला एवढा क्रोध आला की अरे, स्वतःच्या काकाला ज्यांनी मारलं, हिरण्याक्षाला, त्याची सुद्धा हा स्तुती करतोय. त्यामुळे हा आता आपला जवळचा कोणीही नाही. असला पुत्र तरी सुद्धा याला पुत्र मानायला मी तयार नाही. म्हणून म्हणाले त्यांनी त्याच्याबरोबर वैर धरलं आणि मग इतर दैत्यांना आज्ञा दिली की याला मारा. कशा कशा प्रकाराने मारायचा प्रयत्न केला. तर हातात त्रिशूळ घेऊन त्रिशूळाने त्याचा वध करायचा प्रयत्न केला. पण हा नित्य त्या भगवत नामामध्येच मग्न. तेही झालं नाही. मग हत्तीच्या पायाखाली दिलं. विषारी साप त्याच्यावरती सोडले. त्याला
उंच पर्वतावरून सुद्धा खाली ढकलून दिलं. इतकं सगळं झालं, उपाशी ठेवलं, बंद कोठडीत ठेवलं, बर्फावर झोपवत, सगळं केलं तरी सुद्धा सगळं व्यर्थ गेलं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग हिरण्यकशिपूला प्रश्न पडला की एवढं सगळं आपण करतोय तरी पण हा जिवंत कसा राहतोय? जिवंत राहतोय त्याचं कारण तेच की सातत्याने ईश्वराचं नाव घेणं. अर्थात ईश्वराचं नाव घेणं आम्ही पण म्हणतो, ईश्वराचं नाव आम्ही पण घेतो खूप वेळा, पण ती येतात कुठे? नाव खूप वेळा घेतो. त्या नाव घेण्यामध्ये जे हवं ते आमच्याकडे असतं का, हे महत्वाचं नाही का? नाव घेणारे नुसतंही नाव घेतात, नुसतं नाव घेऊन नाही चालत. ती जी आर्तता आहे त्याला बोलावण्याची, सगळं काही विसरून त्याला बोलवण्याची जर तशी असेल तर तो येतोच. जातो कुठे? पण एका ठिकाणी नामदेवांची कथा सांगितली आम्ही, आणि त्या नामदेवांच्याकडे नामदेवांनी दाखवलेलं नैवेद्य खाण्याकरता प्रत्यक्ष विठ्ठल कसे आले हे सांगितल्यानंतर एक जण प्रवचन संपल्यानंतर आले आणि ते म्हणाले, नामदेवांच्या हातून खाल्लं तर आमच्याही हातून खाईल का? नक्की. कशावरून? नामदेवांच्या चरित्रावरून. चरित्र आहे समोर, आपल्या समोर प्रमाण आहे ना. बघा म्हणाले, उद्या पंढरपूरला जातोय, तुम्ही सांगितलं तसंच विठ्ठलाच्या समोर नैवेद्य दाखवणार? म्हटलं हो. आणि काय म्हटलं? मग व्हायला काय झालं? नाही, आणि म्हणजे त्याला सांगणार की हा नैवेद्य तू खा, नाही तर मी डोकं आपटीन. बरं, मग तो येईल ना? आता नामदेवांचं चरित्र वाचलंयत ना. म्हटलं आला ना तो. ते डोकं आपटायला गेले आणि खाली हात धरला विठ्ठलाने, आणि विठ्ठल आले जेवायला. अच्छा, म्हणजे होतं तसं? म्हटलं हो, ठीक आहे म्हणाले. निघाले, दारापर्यंत गेले, परत आले. मला म्हणाले एक प्रश्न विचारायचा राहिला. म्हटलं काय? साधारणपणे किती वेळा डोकं आपटलं की विठ्ठल येतो? हाच भाग आहे म्हटलं नामदेवांच्यात आणि आपल्यात. आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेणारे लोक. साधारणपणे अंदाजे किती वेळा डोकं आपटलं की देव येईल. त्यांना हा प्रश्नच नाही पडलेला म्हणून देव गेलेत, अन्यथा देव येतील असं कोणी सांगितलंय? त्या रुक्मिणीने नुसतं एक पत्र पाठवलं, देव गेलेत, कारण तिचा भाव त्या पत्राच्याही आधीपासून त्यांना माहिती होता. द्रौपदी करता देव गेलेत, तेही महाभारतातलं वर्णन असे की जोपर्यंत तिने ती वस्त्र धरून ठेवली आहेत तोपर्यंत देव नाही आलेले. हा, आणि ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की वस्त्र सावरणं सुद्धा आता आपल्या शक्तीच्या बाहेरच आहे, त्या क्षणाला तिने हात सोडून दिलेत, वर हात नेलेले आकाशाकडे. त्या क्षणाला ते आलेत. इतकं होऊ शकतं का आपलं की देहबुद्धी सुद्धा आमची हरवलेली आहे? जर तसं झालं तर मग ते येतील याच्यावरती विश्वास पाहिजे. आमचा त्याच्यावरती विश्वास नसतो. आम्ही फक्त म्हणतो की देव यायला पाहिजेत, कारण सगळेच जण म्हणतात की त्यांना हाकारलं तर ते येतात. लोग कहते हैं भगवान आते नहीं, रुक्मिणी की तरह हम बुलाते नहीं, द्रौपदी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्ली की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विधुर सम जिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. दुख में तड़पे नहीं, सुख में फूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जगाते चले,
हा सगळा विश्वास नसतो आणि मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी आमची अवस्था असते. मग तो काही असा रिकामा बसलेला आहे की सहजपणे यायला. म्हणून ईश्वराच्या लीलेचं श्रवण करावं ते या करता की श्रवणाच्या नंतर कुठेतरी त्याचंच चिंतन होतं, त्याचंच मनन होतं, मग त्याचंच निधिध्यासन होतं. हे सगळे क्रमाक्रमाने वर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. त्या जर पायऱ्या आपल्याला कळल्या नाहीत तर मग सगळंच कठीण आहे. मग आता हा हिरण्यकश्यप म्हणतोय की हा ज्या अर्थी सगळं काही करतोय मी तरी हा वाचतोय. देव तरी त्याला कोण मारी असं आपल्याकडे म्हटलंय ना. एवढं सगळं म्हणाला मी करतोय त्या आणि तरी हा वाचतोय, त्या अर्थी याच्याकडे काहीतरी वेगळं सामर्थ्य असावं असं मला वाटतंय. आता काय करावं असा याला प्रश्न पडला. तोपर्यंत हा परत आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन बसलाय. त्याच गुरु परगावी गेलेले होते त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आणि परत त्या सगळ्यांना तो सांगतोय की या संसारामध्ये म्हणतो जो आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय, मुळात नरदेह हा दुर्लभ, तो जो आपल्याला मिळालाय ना त्याचं कल्याण करून घेण्याच्या ऐवजी आपण भलत्याच गोष्टींच्या नादी लागतो. इंद्रिय सुखांचं कौतुक करायला नको, कारण ते प्रारब्ध वशात कोणत्याही योनीत गेलं तरी मिळतच ना. त्याकरता मनुष्य योनी लागते का? प्राण्यांना इंद्रिय सुख नाही मिळत, पशु पक्षी कोणालाही मिळतं, त्यामुळे ते सहजपणे मिळतं. मनुष्याचं जे आयुष्य आहे ते साधारणपणे 100 वर्षाचं असं म्हटलं जातं. त्यातली निम्मी वर्ष झोपेत जातात. बाकीच्या मध्ये बालपण सगळं अज्ञानात. बालवयी खेळी रमलो तारुण्यानं असले, वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर. ही जर अवस्था माणसाची होत असेल तर मग म्हणाला यौवनातली वर्ष ही सगळी कमावण्यामध्ये, घरदार निर्माण करण्यामध्ये, ह्या सगळ्यामध्ये जातं आणि तोपर्यंत वार्धक्य येतं तोपर्यंत आम्ही आमच्या रसनेंद्रियाला आणि जननेंद्रियाला सुखाचं साधन एवढंच केवळ समजलेलो असतो आणि तेवढ्याचाच आम्ही उपयोग करत असतो. ज्याप्रमाणे रेशमाचा किडा स्वतःच्या भोवती अभेद्य कोश निर्माण करतो नाही का, तो किडा आतमध्ये असतो आणि तो कोश निर्माण करतो आणि त्या कोशामध्येच आपण अतिशय सुखी आहोत असं समजून तो सुखाने त्याच्यामध्ये राहतो. त्याचप्रमाणे माणूस या सगळ्या मोहाच्या मध्ये लिप्त होऊन जातो, स्वतःला त्याच्यामध्ये तो अडकवून घेतो आणि म्हणून असा जो त्या विषयोपभोगाच्या अधीन झालेला माणूस असतो तो दुसऱ्याच्या धनावरती सुद्धा स्वतःचा अधिकार सांगतो. कोणीही समोर पाहिलं तरी सुद्धा तो सहज त्याच्या मागे लागणं हा त्याचा स्थायी भाव होतो, ही त्याची अवस्था होते. आणि म्हणून या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर मग केवळ ईश्वराचं चिंतन करायला पाहिजे. आणि नाहीतर किमान आम्ही काय केलंय आणि काय नाही याच्याकरता त्याचं जर आम्ही क्षमा मागितली, त्याबद्दल सांगितलं काही, त्यातून काहीतरी शहाणपणा आला, ईश्वराच्या समोर जाऊन आमच्या चुकांची कबुली दिली म्हणजे उद्यापासून नव्या चुका करायला मोकळे असं नाही. ते इतरांच्या धर्मात सांगितलंय. संडे टू संडे कन्फेशन द्या की परत पुढे मोकळे. 5 वेळा दिवसातून की मधल्या काळामध्ये काही करायला मोकळे असं नाहीये. खरंच कुठेतरी पश्चातापदग्ध मन जर झालेलं असेल आणि मग तो तर त्याला काहीतरी परमेश्वराचं आर्जव तो करतोय, तो त्याला काहीतरी तर अर्थ प्राप्त होईल. कपट करुनिया निपट भोन दिल्या बहुत आया बाया रामा बहुत आया बाया. केली धनग्रह क्षेत्र स्त्री पशु शिशुवरी बहुमाया. नित्य सजविली वसन भूषणे निंद्याही काया रामा निंद्याही काया. ठेविली सदा विरसना सुजन निंदाया. जन्मा येऊन रामा गेलो मी वाया रामा गेलो
मनामध्ये कुठेतरी वाटून जर त्या परमेश्वराला शरण गेला माणूस, तर काहीतरी त्या सुटकेचा काहीतरी तर मिळेल. कारण दैनंदिन जी आमची कृत्य आहेत ती कृत्य सुद्धा आम्ही करत नाही, ती कृत्यही आम्हाला करायला वेळ नसतो, अशी आमची अवस्था असते. आणि मग या सगळ्यातून आम्ही बाहेर कसे हो पडणार? सतत काही न काहीतरी गोष्टींच्या मध्येच आम्ही व्यस्त असतो. आणि म्हणून तो सांगतोय की म्हणून तुम्ही सगळेजण म्हणाला या विषयासक्त असलेल्या दैत्यांचा आणि त्यांच्या संगतीचा तुम्ही त्याग करा आणि त्या भगवान नारायणाला शरण जा. जर तसे शरण गेलात तरच काहीतरी उपयोग होईल. इतकं सगळं त्यांनी सांगितलं आणि म्हणाले हे सगळं ज्ञान मी कुठून मिळवलंय माहितीये का? मागे एकदा नारदांच्याकडून मिळवलंय. त्यावेळेला त्याला इतरांनी म्हटलं की तुझं वय काय आहे आता आणि तू सांगतोय नारदांकडून. नारद कधी आले होते भेटायला? उगाच काहीतरी सांगतोय आम्हाला. त्यावेळेला तो म्हणतोय खरंच मी नारदांच्याकडून मिळवलंय. कसं शक्य आहे नारदांच्याकडून मिळवणं? तो म्हणाला त्याचं काय आहे, माझे वडील ज्या वेळेला गेले होते की नाही त्या मंदाराचली तप करण्याकरता म्हणून, त्यावेळेला वडील नाहीत अशी संधी साधून देवांनी हल्ला केला होता दैत्यांवर आणि त्यांना पराजित केलं होतं. त्यावेळेला माझी आई गरोदर होती, तिच्या गर्भात मी होतो. त्या कयाधूला पकडून इंद्राने सांगितलं की हिच्या पोटी दुसरा हिरण्यकश्यपू जन्माला येणार आहे. पिता हा पुत्राच्या रूपाने जन्म घेतो असं आपल्याकडे म्हणतात बरं का. त्यामुळे म्हणाला मी ह्याला जन्माला येता क्षणी याला मारून टाकणार आहे, म्हणून तो घेऊन जातोय. तेव्हा नारदांनी त्याला थांबवलं. इंद्राला म्हणाल तुला माहितीये कोण जन्माला येणार आहे ते? नाही म्हणाला, पण हिरण्यकश्यपूचा मुलगा म्हणजे. थांब म्हणाले, हा खूप मोठा भगवत भक्त होणार आहे, त्यामुळे याला तू मारू नकोस. आणि मग म्हणाले माझ्या आईला घेऊन नारद आपल्या ठिकाणी गेले, आपल्या आश्रमामध्ये गेले. आणि मग तिथे नारदांनी माझे वडील परत येईपर्यंत मला तिथेच ठेवून घेतलं आणि माझ्या आईला भागवत धर्माचं रहस्य आणि विशुद्ध ज्ञान हे सगळं नारदांनी दिलं. आता कालपरत्वे माझी आई ते विसरली असेल, पण मी गर्भात होतो त्यामुळे ते सगळं माझ्या अद्यापही लक्षात आहे. मॉडर्न सायन्स तेच सांगतं. गर्भावस्थेत साधारणपणे 7व्या महिन्यानंतर गर्भावस्थेमध्ये एखाद्या विषयामध्ये एखादा मुलगा हुशार व्हावा असं वाटत असेल, किंवा मुलगा किंवा मुलगी, परत माझ्या तोंडून मुलगा आला म्हटल्यानंतर मुलगा हे म्हणतात. जे काही यायचं असेल जन्माला ते उत्तम यावं असं जर वाटत असेल तर त्यावेळेला असं म्हटलं जातं की तिला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकवाव्यात, चांगल्या गोष्टी ऐकाव्यात, चांगलंच काहीतरी वाचावं. का म्हटलं जातं की गर्भिणीने काहीतरी चांगलं वाचावं, चांगलं ऐकावं, चांगल्याचाच विचार करावा. रहस्यकथा जर वाचत असली तर तसलंच काहीतरी येईल जन्माला, नाही का? आम्हाला बाकी काही झालं तर मला ना ते सगळं विदेशी म्युझिक आवडतं. म्हणजे समजायचं मायकेल जॅक्सन तत्समच कोणीतरी एखादा नाचा सोडा, काहीतरी चांगलं व्हावं, उत्तम व्हावं असं जर वाटत असेल तर त्याप्रमाणे गोष्टी या त्या गर्भाला ऐकवाव्यात. महाभारतातलं पण आहे की नाही वर्णन, त्या अभिमन्यूंनी गर्भात असताना ऐकलेलं होतं. चक्रव्यूहात शिरायचं कसं यशस्वीपणे. फरक इतकाच की अर्धवट राहिलं ते त्याचं, कारण चक्रव्यूहातून बाहेर येण्याचं त्याला ऐकायला मिळालं नव्हतं. त्यामुळे चक्रव्यूहात आत कसं शिरायचं हे सगळं त्यांनी लक्षात ठेवलं आणि त्याप्रमाणे तो गेला. म्हणून हा जे सांगतोय प्रल्हाद की त्यावेळेला मी ऐकलेलं आणि अजूनही माझ्या ते लक्षात आहे, आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. कारण म्हणतो शरीराचे देह म्हटला की त्याला जे विकार येतात नाना प्रकारचे, त्यातले 6 विकार हे प्रमुख. काय? जन्म हा तर पहिलाच विकार ना, त्यानंतरच इतर सगळे चालू होतात. अस्तित्वाची अनुभूती मी आहे, त्याच्यामध्ये हळूहळू वय वाढत जातं, तसं वृद्धी होत जाते, मग परिणाम दिसायला लागतात. वयपरत्वे क्षय सुद्धा होत जातो आणि सगळ्यात शेवटी विनाश. हे 6 प्रकार हे देहाचे प्रमुख म्हणून सांगितलेलं आहे.
पण सोन्याच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या माणसाला ते सोन्याचा ज्या वेळेला दगड मिळतो त्यावेळेला दगड मिळतो म्हणजे सोन्याचा दगड नाही, ज्या दगडामध्ये सोन्याचे कण लपलेले आहेत असा दगड. त्यावेळेला योग्य कारागीर त्यातून बरोबर सोन्याचे कण तेवढेच वेचून काढतो. हे फार कौशल्य. आणि हे वाचताना तिथे थांबायला पाहिजे. याचा अर्थ त्यावेळेला सोन्याच्या खाणीमध्ये अशा प्रकारचे दगड असायचे की त्या दगडातून सोन्याचे कण वेचायचे हे त्या काळच्या लोकांना माहिती होतं. हे शोध नंतरचे नाहीयेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे म्हणाला, ज्या मनुष्याला आत्मज्ञान होतो तो आत्मज्ञानी माणूस विरक्त होऊन देहात असतानाच ब्रह्मपदाचा अनुभव घेतो. लोकांतात असताना एकांताचा अनुभव घेणं आणि एकांतात असताना लोकांताचा अनुभव घेणं हे आध्यात्मिक धारणेच्या पुरुषाचं लक्षण आहे, असं स्वामी विवेकानंद म्हणायचं. हे लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल, अन्यथा नाही कळणार. मग असा विरक्त जो झालेला असतो, एकाने मला विचारलं असं विरक्त सगळं ठीक आहे, पण त्यांना सगळं शरीर धर्म वगैरे असतातच ना. अर्थात शरीर आहे म्हणजे आहेच. जेवण खाण वगैरे त्यांना लागत असेल की नाही? लागतं की. ते काही अलौकिक नोहावे लोकांप्रती अशा प्रकारचे नाही आहेत ना. उलट माऊलींनी अलौकिक नोहावे सांगितले लोकांप्रती. लोकांमध्ये आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवणारे हे लोक नसतात. कदाचित एखादा आपल्या शेजारी राहणारा सुद्धा असा असू शकेल, पण आम्ही त्याच्याकडे बघत असतो तो आपला शेजारी आहे म्हणून. बरं, माणसाने घातलेल्या कपड्यावरून कळतं का हो की तो नक्की कसा असेल ते? तर राजकारणी लोक पांढरे कपडे घालतात की म्हणजे सगळे सज्जन का? चप्पला आणि बूट सुद्धा पांढरे घालतात. साधारणपणे सफेद रंग, पांढरा रंग म्हणजे सज्जनांचा रंग असं आपण म्हणतो की नाही. या सगळ्यांना सज्जन समजायचं का? म्हणजे कपड्यांवरून चटकन कळत नाही, कपड्यांवरून माणसाची परीक्षा होत नाही, पण कपड्यांवरून आपण माणसाच्या बद्दलचा अंदाज बांधायला सुरुवात करतो. बरं का, ही आपल्याकडे अवस्था असते. आता काश्मीर या विषयावरची माझी जर डॉक्टरेट आहे, ती पण आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची आहे, त्यामुळे कधीतरी कुठेतरी काश्मीर या विषयावरचं सेमिनार वगैरे असलं तर मला त्याचं आमंत्रण येतं. आणि मी एकदा अशाच सेमिनारला गेलो होतो. त्या सेमिनारला जाताना घालून गेलो होतो धोतर कुडता, वरती उपरणं. तो मला द्वारवानाने तिथेच अडवलं. मला म्हणाला, गुरुजी इथे पूजा नाही सांगायची. त्याला काही बोललो, कारण काय बोलणार, त्याची चूक तरी कसं म्हणणार हो? बरं, त्याचं तरी शिक्षण इतकं कुठे की मी त्याच्याबरोबर वाद घालावा? बरं, मी त्याच्यावरती चिडावं एवढ्या तरी तो स्तराचा पाहिजे ना, की मला चीड यावी, राग यावा त्याचा. म्हणून शांतपणे फक्त त्याला निमंत्रण कार्ड काढून दाखवलं. तो म्हणतो, वाचलं त्याने, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे. हा, मग ते तो जो आहे ना तो मी आहे म्हटलं. कपड्यांमुळे कळलंच नाही. म्हटलं म्हणजे काश्मीर या विषयात डॉक्टरेट वगैरे केलेला माणूस म्हणजे तो 3 पीस सूट मध्येच यायला पाहिजे असं कुठे लिहिलंय का? प्रोटोकॉल आहे का? किंवा ड्रेस कोड आहे का की तो असा असायला पाहिजे? पण आम्ही साधारणपणे ठरवून टाकलंय बरं का, की धोतर कुडतं उपरण आणि गंध वगैरे लावलेला दिसला ना की तो पूजा सांगणाराच असणार असं गृहीतच धरलंय. आणि शिक्षण त्याचं जास्तीत जास्त मॅट्रिक, इयत्ता 10वी पास, याच्या पलीकडे शिक्षण असेल असं आम्ही गृहीत धरत नाही. मग किती चांगलं की नाही शर्ट पॅन्ट घालणं. काही शिक्षण झालं नसेल तरी शर्ट पॅन्ट घातला की लोकांना वाटतं हा किमान ग्रॅज्युएट असेल. काय कमी आहे? ही जर आजची आमची अवस्था झालेली असेल की आम्ही याच्यावरती ठरवतो माणसाचा स्तर काय असेल तर ते कठीण असतं. इकडे तो सांगतोय की हा जो असा आत्मज्ञानी माणूस असतो तो निरंतर त्या ब्रह्मरूपामध्येच राहतो. आणि म्हणून म्हणतो श्रीहरीमध्ये स्वाभाविक प्रेम निर्माण होण्याचे सुद्धा काही उपाय आहेत बरं का. एक म्हणजे गुरुची प्रेमपूर्वक सेवा करणं, गुरुवचनावरती निष्ठा ठेवणं. आपले गुरु जे सांगतायत ते आपल्या हिताकरता सांगतायत हे नक्की माहिती असायला पाहिजे, नाहीतर मग कठीण होतं. त्या सनंदनाला ज्या वेळेला आचार्यांनी सांगितलं, शंकराचार्य बसलेत काशीला नदीच्या पार आणि पलीकडे दिसतोय तो सनंदन, तो सतत त्यांना म्हणत होता की मला तुमचा शिष्य करून घ्या, मला तुमचा शिष्य करून घ्या.
चित्सुखाचार्यांनी दाखवलं आचार्यांना सनंदन पलीकडे दिसतोय. आचार्यांनी पाहिलं, अरे हो की म्हणाले, आत्ताच म्हणाले त्याला शिष्य करून घेण्याची वेळ आहे. आणि मग त्यांनी हाका मारल्या. कठीण आहे हाका मारून हाका ऐकू जाणं, कारण काशीला आपण गेलात तर काशीला गंगेचं पात्र किती मोठं आहे माहितीये ना. पलीकडच्या तीरावरच्या माणसाला आवाज नाही ऐकू जाणार. आपल्याकडे महाराष्ट्रात तुलनेत नद्या खूप छोट्या, काही काही ठिकाणी ओढ्या एवढ्या. मुंबईत सुद्धा मिठी नावाची एक नदी आहे, हे पेपरमध्ये आलं तेव्हा कळलं. तोपर्यंत लोक त्याला गटारच समजत होते. आणि दहिसर नावाची पण एक नदी आहे, पण दहिसर हे त्या गावाचं नाव एवढंच माहिती होतं लोकांना, पण ते त्या नदीच्या काठावरती आहे म्हणून त्याला दहिसर म्हटलं जातं, हे कुठे माहिती आहे. त्यामुळे आमच्याकडच्या नद्या या छोट्याशा नद्या, पण उत्तरेकडे आपण जसे येतो तसे बघतो उत्तरेकडे विशाल पात्र असतं नद्यांचं. आणि मग त्या ठिकाणी आचार्यांनी खाणाखुणा केल्या, महत् प्रयासाने त्या सनंदनाचं लक्ष गेलं आणि त्यांनी आचार्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनी विचारलं. आचार्यांनी फक्त त्याला खूण केली, इकडे ये म्हणून, इकडे ये. त्यांनी मनोमन गुरु मानलंय त्यांना, त्यामुळे माझे गुरु मला बोलवत आहेत म्हटल्यानंतर मला तिकडे जायला पाहिजे. त्यांनी असा नाही विचार केला, थांबा जरा उतार कुठे आहे ते बघतो, नदीला नदीवरचा ब्रिज कुठे आहे पलीकडे याला ते बघतो, उथळ जागा कुठे आहे ते बघतो, मग येतो. 5 मिनिटं थांबा, उद्या भेटलो तर नाही का चालणार. डोक्यात विचार एकच, ते माझे गुरु आहेत आणि त्यांनी मला बोलवले, त्यांनी ज्या अर्थी मला बोलवले त्या अर्थी मला तातडीने जायला हवं. म्हणजे स्वतःचा भार हा कोणावर, त्यांच्यावरच टाकलेला, इतकं इतकं स्वतःला विसरून गेलाय. आणि सनंदनाने त्या क्षणाला त्यांच्याकडेच बघत बघत नदीच्या पात्रात पाय टाकला आणि तो झप 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 चालत आचार्यांच्याकडे यायला लागला. चरित्रकारांनी वर्णन असं केलंय की त्यांनी टाकलेल्या प्रत्येक पावला गणिक एक एक कमळाचं फूल उमलत गेलं, त्याच्यावर पाऊल टाकत तो गेला आणि पलीकडे पोचल्यानंतर आचार्यांनी त्याचं स्वागत केलं, ये पद्मपादा ये म्हणून. आणि मग त्याला आचार्यांनी संन्यासाश्रमाची दीक्षा दिली आणि त्याचं नाव ठेवलं पद्मपादाचार्य. आचार्यांचा एक अतिशय महत्वाचा शिष्य, 4 पीठांपैकी एका पीठाचा प्रमुख झालेला तो पद्मपादाचार्य. त्यामुळे इतकी निष्ठा असावी लागते, इतकं गुरूंच्या बद्दलचं अत्यंतिक प्रेम असावं लागतं. नंतर जी वस्तू मला मिळतीये ही सगळी वस्तू ही ईश्वरार्पण मी करतोय, माझं सगळं कर्म सुद्धा जे काही मी करतोय ते ईश्वरार्पण. मग म्हणाले, नोकरदार माणसाला करता येईल का? आम्ही रोजची तर नोकरी करतो, यात काही ईश्वरार्पण करायचं? बघा करू नो, बघा करू. रोजचं माझं जे काम आहे ना ते ईश्वराचं काम आहे असं समजून करा. लोक प्रामाणिकपणे करायला लागतील. पैसे खाण्यामध्ये एकाएकी घट येईल, एकाएकी घट येईल. इथे महापौर पकडला जातो लाच घेताना, काय कमाल आहे. आपल्याकडे परवाचीच बातमी आहे ना, कोल्हापूरच्या महापौरच पकडल्या गेल्या लाच घेताना. ही ईश्वराला अर्पण प्रत्येक गोष्ट असं ज्या वेळेला मनात येईल त्यावेळेला मी असे पैसे कोणाचे खोटे घेताना सुद्धा विचार करीन की अरे हे ईश्वराला अर्पण आहेत ना, मी असं घेतलेलं चालेल का नाही चालणार. म्हणून प्रत्येक गोष्ट ही ईश्वराला अर्पण करणं, तितकी मानसिकता उंचावण्याकरता सातत्याने भगवंतांच्या गुणांचं आणि त्यांच्या लीलांचं श्रवण करणं, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन त्या भगवंतांच्या मूर्तीचं दर्शन घेणं, पूजा उत्सव वगैरे या सगळ्यामध्ये सहभागी होणं, हे सगळे भाग कोण सांगतोय? प्रल्हाद सांगतोय. लक्षात घ्या आपल्या सगळ्या सवंगड्यांना. आणि मग तो म्हणतो की काय असतं माहितीये का, माणूस हा मुळात जन्माला येतो त्यावेळेला कामना रहित असतो. जसा वाढायला लागतो तशा कामना निर्माण होतात, इच्छा निर्माण होतात, त्या इच्छा वाढायला लागतात आणि त्या इच्छांमुळे तो दुःखी होतो. आता माणूस इच्छांमुळे दुःखी कसा होईल विचार केला तरी आपल्याला पटेल की इच्छांमुळे दुःखी होतो. प्रत्येकाला आपल्याला मिळणाऱ्या पगारामध्ये समाधान असतं का? जास्तच हवं असतं. त्यामुळे जे मिळतंय त्याच्यामध्ये तो नेहमीच असमाधानी असतो, दुःखी असतो. आमचे शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे आहेत ना, आपण नाव ऐकलं असेल तर, सांगली मधले. आज शिवप्रतिष्ठान या एका संस्थेत त्या माणसाने 15-20 लाख मुलं वेगवेगळ्या जातीपातीतली तयार केली, फक्त शिवाजी संभाजी हा षडाक्षरी मंत्र देऊन. हे संभाजीराव भिडे स्वतः
त्यांचा एकदा घरी दूरभाष आला होता, आमच्या कन्येनेच घेतला होता. आणि ते बोलताना मी कधी गुरुजी बोलतोय वगैरे सांगत नाही, संभाजीराव भिडे बोलतोय असंही सांगत नाही. ते फोन करतात तेचमुळे मी संभाजी बोलतोय, कळतच नाही समोरच्याला हा संभाजी कोण, कुठचा, एवढा मोठा माणूस असेल असं कळत नाही चटकन. आणि नेमकी ती होती, मी कुठेतरी बाहेर गावी होतो. तिला विचारलं बाबा आहेत का वगैरे, तिने नाही म्हणून सांगितल्यानंतर ते म्हणाले बरं त्यांचं जरा भ्रमण संवादक देतेस. सवय असते आपल्याला बघा, मोबाईल नंबर कोणी विचारला तर चटकन इंग्रजीत येतं बोलणं, मराठीत येत नाही. तिने चटकन सांगितलं 98923. ते म्हणाले बाळा आपल्याला मराठी येतं का, जर येत असेल तर जरा मराठीत सांगा. ज्याला कायम तो इंग्रजीत सांगायची सवय असते ना, त्याला मराठीत चटकन सांगता येत नाही. तिने झटक्यात एवढंच केलं की बाजूला लगेच लिहिला तो इंग्रजीत आणि मग मराठीत सांगितलं. आणि मग घरी आल्यानंतर मग तिने मला विचारलं की कुठतरी ते संभाजी म्हणून फोन आला होता सांगलीहून. म्हटलं संभाजीराव भिडे. बरं, मग म्हटलं गुरुजी काय म्हणाले. म्हणाले बाबा ते जास्त शिकलेले नाही आहेत का. म्हटलं का नाही. म्हणे त्यांनी तुमचा मोबाईल नंबर सुद्धा मराठीमध्ये विचारला. म्हटलं खरंच ते जास्त शिकलेले नाहीत, ते MSc गोल्ड मेडलिस्ट आहेत. ॲटॉमिक एनर्जी हा त्या माणसाचा विषय होता, त्याच्यात गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि SP कॉलेजला पुण्यामध्ये त्या माणसाने फक्त 3 वर्ष नोकरी केली. सगळा प्राध्यापक वर्ग त्यांच्या विरोधात एकवटला होता, कारण यांनी पहिल्यांदाच प्रिन्सिपलला पत्र लिहून कळवलं की मला जो पगार मिळतोय तो जास्त मिळतोय. कधी कोणी लिहिलं असेल का आपल्याला मिळणारा पगार जास्त मिळतोय म्हणून. कारण म्हणाले आम्हाला वर्षामधले इतके शनिवार, इतके रविवार, शनिवार अर्धा दिवस, रविवार पूर्ण, इतक्या सुट्या असतात, अधिक आमच्या CL वगैरे सगळ्या, या सगळ्या मिळून EL सगळ्या मिळून जवळपास 1.5 महिना सुट्टी असते. याशिवाय अन्य ज्या सुट्ट्या आहेत त्या 18 सुट्ट्या वर्षातल्या. या सगळ्यांचा हिशोब केला तर मला मिळणारा पगार हा जास्तीचा आहे, कारण इतके दिवस तर मी शिकवतच नाही मुलांना, मग पैसे कुठून घेऊ. आता असा प्राध्यापक चालेल का इतर सहप्राध्यापकांना असं म्हणणारा. इतकी सरळ माणसं आहेत बरं का, त्यामुळे नोकरी फक्त 3च वर्ष केली त्यांनी. पण आज त्या माणसाने जी मुलं उभी केली आहेत ना, 20-25 लाख मुलं, ती सगळी गुरुजींच्या एका इशाऱ्यावरती आणि एका बोलण्यावरती उठणारी, बसणारी, चालणारी अशी मुलं आहेत. आणि विशेष म्हणजे यांना प्रत्येकाचं नाव लक्षात आहे. प्रत्येकाला हाक मारताना ते नावानी हाक मारतात. हे तर आणखीन कठीण असतं नावानी हाक मारणं. इतक्या सगळ्यांची नावं. द्रौपदीच्या पदरी 10,000 दासी होत्या म्हणे, आणि त्या प्रत्येकीला ती नावानी हाक मारायची. आम्हाला विश्वम विष्णुर्व षटकारो याच्या पुढे गाडी जातच नाही. पाठ करायला बसलो तर सर्व प्रेरणा युद्धपर्यंत कधी पोचणार. सहस्रनामाचे केवळ सहस्रनाम आहेत, 1000 नाव त्या विष्णूची, तिथपर्यंत सुद्धा आम्ही पोचू शकत नाही, इतकी आमची अवस्था झाली आहे. आणि म्हणून हा सांगतोय की म्हणून त्या भगवंताला ही सगळी इच्छा वगैरे सोडून केवळ आणि केवळ निष्काम प्रेमभावाने त्या परमेश्वराला जर आपण शरण गेलो तरच भगवंताची प्राप्ती ही आपल्याला होऊ शकेल. अन्यथा प्राप्ती होणं हे कठीण होतं. आणि त्या बालकांनी ऐकलं प्रल्हादाचं, प्रल्हाद जे सांगतोय ते, आणि हे हिरण्यकश्यपूला कळलं. हिरण्यकश्यपूने बोलवून घेतलं आपल्या मुलाला आणि म्हणाला मी नुसती माझी एक भुवई उंचावली तरी सुद्धा 3 लोक मला चळाचळा कापतात. आणि म्हणाला माझ्या विरोधात जाण्याची कोणाची हिंमत नाही, आणि तू माझ्या विरोधात कसं काय, माझाच मुलगा असून. हा म्हणाला विरोधात कसा म्हणजे, जो भगवत भक्त असतो तो कायम निर्भयच असतो, त्याला भीती कसली, तो निर्भय असतो. तो म्हणाला तेच मी विचारतोय की इतकी निर्भयता आली कुठून. म्हणाला याच्यावरती की माझा ठाम विश्वास आहे की सगळीकडे तो ईश्वर भरून राहिलेला आहे. अच्छा, असं म्हणून तो गेला. या खांबात पण तो असेल, मग असायलाच पाहिजे, हे असायला पाहिजे बरं का, हा विश्वास असायला. नाहीतर मग कठीण होतं. कुमारील भट्टांना ज्याप्रमाणे, कुमारील भट्ट आचार्यांचे समकालीन नाही, थोडे आधीचे, या कुमारील भट्टांनी 1200
सगळीकडे प्रचार करत होते ते त्यावेळेला. बौद्ध मतावलंबियांच्या मध्ये ते शिरले, जैन मतावलंबियांच्या मध्ये शिरलेत आणि त्यांची मतं जाणून घेतली आहेत, समजून घेतली आहेत आणि मग त्यांच्याच आचार्यांना त्यांनी आव्हान दिले आणि परास्त केले. हे म्हटल्यानंतर ते बौद्ध धर्माचार्य चिडले आणि त्यांनी कुमारील भट्टांना यांना डोंगरावरून फेकून द्या म्हणून सांगितले. 2-4 भिक्खूंनी येऊन कुमारील भट्टांना दरादरा ओढत न्यायला सुरुवात केली. त्यावेळेला भट्टपाद म्हणाले की आता तुमच्या अहिंसा तत्वाचं काय झालं, काही लक्ष देण्यात आलं नाही आणि त्यांना त्या डोंगराच्या कड्यावरून ढकलून देण्यात आलं. त्यावेळेला कुमारील भट्ट म्हणे मोठ्याने ओरडले की जर वेद सत्य असतील तर मला काहीही होणार नाही. एक डोळा फुटला, बाकी काही नाही झालं. कुमारील भट्टांचा म्हणतात अधिकार एवढा की त्यांनी आकाशाकडे बघून प्रत्यक्ष भगवंतालाच प्रश्न केला की एक डोळा तरी का फुटावा, काहीच व्हायला नको मला. त्यावेळेला म्हणे आकाशवाणी झाली की तू जर आणि तर या शब्दांनी किंचित संशय व्यक्त केलास म्हणून. जर वेद सत्य असतील तर मला काही होणार नाही. या जरतारी शब्दांच्या मुळे संशय व्यक्त होतो आणि तसा झाल्यामुळे झालंय. इतकं त्यांना कळल्यानंतर मग मला सांगा, इथे हा ठामपणे सांगतोय अर्थात गेला तिकडे आणि त्यांनी त्या खांबाला जोरदार लाथ मारली, एकदम कडकडाट ऐकू आला. अख्खा खांब खाली पडला. आणि त्यातून नरसिंह भगवान प्रगटले. अत्यंत उग्र वाटणारं रूप की ज्याचं शिर सिंहाचं, कराला अशा दाढा, सुळा, जे सुळे होते ते सुळे सुद्धा आयाळ, गुरगुराट आतून ऐकू येते. त्याच वेळेला संपूर्ण शरीर मात्र मानवी, नख वाढलेली, अत्यंत तीक्ष्ण कर्कच अशी नखर, सर्वांगावरती केस, असे नरसिंह भगवान तिथे प्रगटले. बोल नरसिंह भगवान की. आणि ते समोर आले. हिरण्यकशिपूला कळेना काय करावं ते, आणि असा तो असताना त्यांनी त्याला उचलला. वर काय मागितलंय? प्राणी नाही, मनुष्य नाही. हा धड मनुष्यही नाहीये, धड प्राणी नाहीये, तर दैत्य आणि देव यांच्यापासून तर दूरच आहे. घरात नाही, घराबाहेर नाही, म्हणून ते उंबऱ्यावर बसले. उंबऱ्याचं एवढं महत्व असतं बरं का. मॉडर्न आर्किटेक्चर मध्ये उंबरा नावाचा प्रकारच नसतो. पूर्वी उंबरा हा प्रकार असायचा, आता नाही. उंबऱ्यावर बसले. बरं, वेळ त्यांनी काय सांगितली होती? दिवसा नको, अगर रात्री नको, संध्याकाळची वेळ होती. रथात नको अथवा जमिनीवर नको, त्याला मांडीवर घेतलं आणि मग आपल्या नखरांनी त्याचं उदर संपूर्ण विदीर्ण करून टाकलं. आणि हे विदीर्ण केल्यानंतर सुद्धा त्यांचा तो राग जो होता, तो राग शांत होईना. देवांनाही प्रश्न पडला की यांचा राग शांत कसा करायचा. अर्थात ज्या रूपात आहे त्या रूपाला ते शोभून दिसणार आहे. इथे सावरकरांचं एक छान वाक्य मला आठवतं. सावरकर असं म्हणायचे की देवाचे गुण भक्तात उतरतात असं म्हटलं जातं. सांप्रत काळामध्ये संपूर्ण हिंदू जाती ही गायीची भक्ती करता करता स्वतःच एक गरीब गाय होऊन गेलेली आहे. सांप्रत काळामध्ये जर आपल्याला पूजायचं असेल तर ते गाय नसून नरसिंहाचं स्वरूप होय, ज्याचं शिर सिंहाचं आहे परंतु संपूर्ण शरीर मानवाचं आहे, म्हणजेच मानवी अंतःकरण ज्याच्यामध्ये आहे. पण अत्यंत तीक्ष्ण अशी कर्कच नखर त्याची शत्रूला फाडून मोकळी होतील. म्हणून हिंदूंनो लक्षात ठेवा, सांप्रत काळात जर पूजायचं असेल
तर तो नरसिंहाचा पंजा गायीचा खूर नव्हे, हे सावरकरांचं वाक्य. हे वाक्य आपण पारतंत्र्यात होतो तेव्हाच आहे, हे लक्षात घ्यायचं बरं का. कारण सावरकरांच्या गायीच्या बद्दलच्या बोलण्याला म्हणून काही लोक जे लावतात ना विशेषण किंवा सांगितलं जातं, त्याच्यात मी नेहमी सांगतो की कोणत्या काळात कोणता संदर्भ आहे तो संदर्भ लक्षात घ्यायला लागतो. संदर्भ जर लक्षात घेतला नाही तर मग कठीण आहे. परक्यांच्या टाचाखाली ज्या वेळेला आम्ही असे चिरडले जातोय त्यावेळेला नरसिंहाचं रूप संपूर्ण समाजाने दाखवणं हेच आवश्यक असतं. आणि ते समाजाचं पोषण करणारं सुद्धा असतं, रक्षण करणारं सुद्धा असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे इथून. आता सगळ्या देवांना प्रश्न पडला पुढे कोणाला करायचं, कोण पुढे होणार, कोण सांगणार त्या नरसिंहांना आणि त्यांना शांत कोण करणार. आणि अशा वेळेला त्यांनी शेवटी एकच उपाय होता, प्रल्हाद. आणि मग प्रल्हादांनी हात जोडलेत, सरळ पुढे गेलाय त्यांच्यासमोर आणि त्याने नरसिंहाची स्तुती केली. अप्रतिम ती स्तुती, खरं म्हणजे मुळातून वाचण्यासारखी भागवतामधली. तर नरसिंहांची त्यांनी स्तुती केली आणि मग नरसिंह हळू 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 शांत होत गेले. प्रल्हादाला राज्य मिळालंय, तिथे राज्य करता करता तो स्वतः निष्काम होता, तो एकांत प्रिय होता, हे तितकंच खरं. आणि तसा असताना त्यांनी जवळपास एका मन्वंतरापर्यंत त्या दैत्याचं राज्य त्याचं रक्षण केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढच्यांच्याकडे राज्य सोपवलं, स्वतः निघून गेला. नारद युधिष्ठिराला सांगतायत की अरे तुमच्या एवढं तरी लक्षात येते, कारण हा सगळा संवाद चाललाय तो त्या राजसूय यज्ञाच्या वेळेला चाललाय बरं का. की अरे म्हणाले तुमचं मित्र, तुमचं गुरु, तुमचा मामे भाऊ, तुमचा हितैषी असे भगवंत प्रत्यक्षात इथे आहेत. भगवान श्रीकृष्ण तुमच्या जवळ आहेत. हे सगळं तुम्ही पाहिल्यानंतर मग त्या कृष्णा ज्याच्या बरोबर आहेत, येतो कृष्णस्ततो जया, त्यामुळे ते जर बरोबर आहेत तर तुम्हाला कसली चिंता. त्यामुळे तुम्ही तितक्याच सहजपणे पुढे जात राहाल, याच्याबद्दल मला मुळीच कोणत्याही प्रकारचा किंतु माझ्या मनात नाहीये. ह्या सगळ्याच्या मधून नरसिंहाचं चरित्र त्यांनी सांगितलं. मग पुढे सांगता सांगता चारी वर्णांचं सुद्धा नारदांनी विवेचन केलंय. ती वर्ण व्यवस्था कशा प्रकाराने करण्यात आली, प्रत्येकाचं कर्म काय, काय काय करायचं, याच्यामध्ये फक्त तुम्हाला मुद्दाम ब्राह्मणाची लक्षणं सांगतो. म्हणजे परत तेच माझं म्हणणं आहे की वर्णाश्रमामध्ये ब्राह्मण हा वर्ण श्रेष्ठ मानला गेला, उगाच नाही दिलेला, कारण ते तितकं कठोर आहे म्हणून. जे तितके कठोर वागत नाहीत, आज तर कुठे आम्हाला शक्यच नसतं, ही आमची अवस्था असते. सांगायला काय जाते, पण भागवत मात्र असं सांगतं की कलियुग जसं पुढे जात जातं ना तस तसं केवळ एकच वर्ण उरतो, तो म्हणजे शूद्र. तेवढा एकच वर्ण उरतो, हेही लक्षात घेण्यासारखं आहे. कारण याच्याप्रमाणे वागणं हे अतिशय कठीण आहे. म्हणून ब्राह्मणाची जी षटकर्म सांगितली आहेत, ज्याच्यामध्ये अध्ययन अध्यापन तर आहेच, पण याच्याच बरोबरीने सांगितलंय यजन, याचन, दान आणि प्रतिग्रह, ही 6 कर्म आहेत. अध्ययन आणि अध्यापन, शिकणं, शिकवणं. यजन याजन म्हणजे यज्ञ करणं आणि यज्ञ करवून घेणं. दान घेणं आणि दान देणं सुद्धा, ही षटकर्म सांगितलेली आहेत. या षटकर्मांच्या मधून उदरनिर्वाहाची जी साधनं आहेत ना, ब्राह्मणाच्या उदरनिर्वाहाची साधनं, ही क्रमशः एकापेक्षा एक श्रेष्ठ म्हणून सांगितली आहेत. म्हणजेच आता मी जे सांगितलं त्यातलं सगळ्यात शेवटचं जे आहे ना ते सगळ्यात श्रेष्ठ, हे करणं सगळ्यात कठीण आहे. पहिलं सांगितलंय वार्ता, म्हणजे यज्ञ आणि इतर गोष्टींच्या द्वारे जे काही धन मिळतं त्याच्याद्वारे. दुसरं शालीन, म्हणजे मुद्दाम जाऊन न मागता सुद्धा जे मिळतं त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करणं. तिसरं सांगितलंय शीलोंछन, शील म्हणजे शेतकऱ्यांनी नाही. तिसरं सांगितलंय यायावर, यायावर म्हणजे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणं. आणि चौथं जे सांगितलंय ते शीलोंछन, शील म्हणजे शेतकऱ्यांनी शेतातून धान्य नेल्यानंतर मागे जे धान्य शिल्लक राहिलेलं असतं, म्हणजे त्याच्या जमिनीवरती पडलेलं
ते आणि उंच म्हणजे बाजार उठल्यानंतर बाजारामध्ये मागे जे धान्य मिळतं ते वेचून त्याच्यावरती निर्वाह करणं हे सर्वात श्रेष्ठ म्हणून सांगितलंय बरं का. त्याच्यावरती राहायचंय, अन्यथा कठीण होतंय हो. त्या छोट्या शंकराकडे ज्या वेळेला केरळाचा अधिपती आला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एवढं सगळं मी धन घेऊन येतोय, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला या धनाची गरज नाही म्हणून. राजा म्हणतोय का एवढा लहान मुलगा इतक्या लहान वयात इतक्या सगळ्या लोकांना शिकवतो, याचंच त्याला आश्चर्य होतं आणि म्हणून याचा योगक्षेम चांगला चालावा म्हणून राजाने आणलंय धन. हा मुलगा सांगतोय की मला या धनाची गरज नाही. राजा म्हणाला का? तो म्हणाला असं आहे, माझा आजचा निर्वाह चालेल इतकं माझ्याकडे आहे. म्हणाला पण उद्यासाठी, उद्याची मला चिंता नाही. हे कठीण असतं. आजचा निर्वाह चालेल इतकं माझ्याकडे आणि उद्याची मला चिंता नाही. का? कारण उद्या काय होईल हे राम पण सांगू शकत नाही असं म्हटलं जात आहे. जो दिवस उजाडेल तो दिवस आपण बघू की नाही याची शाश्वती असते का हो? आत्ता होते हो. काल सगळं सांगत होते छानपैकी, रात्रीतून काय होईल काय नाही सांगता येत का? मग उद्याची चिंता का? म्हणून तो म्हणतो आजच्या पुरता आहे, उद्याचं उद्या बघू. राजा म्हणतोय पण हे मी आणलंय, हे तुला दिलंय, त्यामुळे याच्यावर माझा अधिकार नाही. आणि शंकर सांगतोय तू दिलंच ढीग, पण मी हे घेतलंच नाही, त्यामुळे याच्यावर माझा अधिकार नाही. आचार्यांचं चरित्रच मी लिहिलंय, पुनरुत्थान या नावाने ते प्रकाशित झालेलं आहे. मला ज्या वेळेला हा भाग सगळ्या त्यांच्या चरित्रांमधून अभ्यास करत होतो ना, तेव्हा सारखं राहून वाटायचं आपण का नाही जन्माला आलो त्यावेळेला. कारण दोघांचं भांडण कशावरती चाललंय? हा म्हणतोय हे धन मी तुला दिलंय म्हणून, आणि तो म्हणतोय मी स्वीकारत नाही म्हणून. त्या धनाचं बिचाराचं काय होणार? अशा वेळेला आपण नको का? कमी तिथे आम्ही, जिथे स्वार्थ तिथे आम्ही. आज असं कोणी म्हणेल का? रस्त्याने जाताना सुद्धा एखादी नोट पडली, बघतो हा जरा माझीच असेल पडलेली. अरे तुला नक्की नाहीये ना, मग तू कशावरून सांगतोय? नाही बघतो ना आधी माझीच आहे का ते. मी खिशात किती पैसे ठेवले ते नक्की माहितीये का आपल्याला? मोजलेले असतात का दरवेळेला? नाही तरी पण असू शकेल का? पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागुनी धाव. ही अवस्था होते. याला कोण काय? ह्या सगळ्यातून अजिबात या कशाचाही मोह न धरणं आणि निसंग राहणं हे सुद्धा खूप कठीण आहे. म्हणून हे जे ब्राह्मणाबद्दल सांगितलंय, अशा रीतीने राहणारे ज्या काळामधले असतील ब्राह्मण, त्यांना जर तितकं श्रेष्ठ मानत असतील तर त्यात गैर काय आहे, चुकीचं काय आहे? पण हा विचार केला जात नाही. कारण आज आम्ही जिथे उभे आहोत ना, तिथेच उभं राहून आम्ही आमच्या चष्म्याने या सगळीकडे बघत असतो. नारदजी पुढे सांगताना सांगतात की 4 प्रकारचे जे आश्रम आहेत, या आश्रमांची सुद्धा कर्तव्य काय? तर ब्रह्मचर्य आश्रमाबद्दल ते म्हणतात गुरुसेवा, इंद्रिय निग्रह हे प्रमुख, शौच पवित्रपणे राहणे, गायत्रीचा नित्य जप करणे, त्रिकाल संध्या करणे आणि भिक्षा मागणे. हे सगळं त्यांनी करावं. आणि त्यागावं काय? नटणं वगैरे, आरशासमोर उभं राहिले, तासन तास भांग पडत राहिले, ब्रह्मचर्य आश्रमात आरसा बिरसा नाही. मी माझा मेकअप वगैरे चांगला झालाय की नाही, त्याशिवाय मी स्टेजवरती कसं अपिअरन्सला जास्त महत्व ना, त्यामुळे मी तसा दिसायला पाहिजे. नटणं मुरडणं हे भाग वर्ज्य. स्त्रियांच्या बद्दलची चर्चा सुद्धा वर्ज्य ब्रह्मचर्य आश्रमामध्ये. बाकी इतर जेवणाच्या बाबतीत पवित्र अन्न घेणं, अर्थात भिक्षा मागून आणलेलं तेवढंच अन्न घ्यायचं, त्यामुळे तिथे मद्य आणि मांस यांना मज्जा हवे, त्यामुळे हे काहीही तिथे वर्ज्य सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रमाबद्दल तर
काल मला असं वाटतं बोलता बोलता मी सांगितलंच होतं की गृहस्थाश्रम हा सगळ्यात महत्वाचा सांगितलाय, कारण अन्य 3 आश्रम हे त्याच्यावरती अवलंबून असतात. आणि म्हणून गृहस्थाश्रमातलं जे महत्वाचे भाग सांगितले ते काल बोलता बोलता सांगितले. वानप्रस्थाश्रमामध्ये केवळ सूर्याच्या उष्णतेने पिकलेली फळं आणि कंद फळं ही खावीत, आणि सगळ्या प्रकारची द्वंद्व, शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता, ही जी द्वंद्व आहेत ही सगळी सहन करावीत. आणि त्यागावं काय तेही महत्वाचं आहे. त्यागण्याकरता गावात जाऊन राहणं आणि वानप्रस्थ आम्ही घेतलाय असं म्हणणं हे वाईट. बरं, व्याधी आणि वार्धक्य याच्यामुळे जर काही जमत नसेल तर मग काय करावं? अनशन करावं आणि तीर्थक्षेत्री राहावं. अनशन करून देहत्याग करावा. हेही सांगणं सोपं आहे, प्रत्यक्षात आणणं हे कठीण आहे. पण आज सुद्धा असं करणारे लोक आहेत. ते कदाचित त्याला अनशन म्हणत नसतील, वेगळं काहीतरी म्हणत असतील, जात नाही अन्न वगैरे असं काही सांगत असतील, पण आजही असं करून शरीर त्याग करणारे असे लोक निदान मी तरी पाहिलेले. संन्यासाश्रमामध्ये एका गावी एका ठिकाणी जेमतेम एका दिवसाचा निवास, एकदा त्याग केलेल्या वस्तूचा परत स्वीकार न करणं, एकांत सेवन करणं, जास्तीत जास्त मौन बाळगणं आणि जीवन निर्वाहासाठी केवळ आणि केवळ परमात्म्यावरती अवलंबून असणं होतो. उदरनिर्वाह आपोआप. मैयाची परिक्रमा किती कठीण आहे, करते की नाही सगळीकडे सोय असं म्हटलं जातच. मैया कधीच माणसाला तसंच ठेवत नाही, आणि ज्या वेळेला तसंच राहावं लागतं ना त्यावेळेला त्याच्या मागे तिचंच काहीतरी नियोजन असतं असं म्हटलं जातं. हेही महत्वाचं आहे. त्यामुळे नर्मदा मैयाची परिक्रमा करता करता त्या परिक्रमावासियाला त्यांनी बरोबर काही घ्यायचं नसतं, संचय नसावा हे सांगितलेलं आहे बरं का. पण आजकाल कित्येक परिक्रमावासी जे मोबाईल पण ठेवतात, घरच्यांना सांगायला लागतं कुठपर्यंत पोहोचलोय वगैरे, म्हणून मग ते त्या झाडीत वगैरे शिरत नाहीत, ते राजा रस्त्याने बाहेरून आपली परिक्रमा वगैरे करतात. कारण झाडीत शिरलं तर बिल्लांच्याकडून लुटलं जाण्याचं भय, त्यापेक्षा त्या झाडीतच शिरायचं नाही आतमध्ये. मग काही जण डायरी वगैरे लिहितात, हेही करतात. तर हे सगळं ज्यांना जमेल डायरी वगैरे लिहिणं ते ठीक आहे, पण मोबाईल वगैरे म्हणजे खूपच झालं. पैसा अजिबात जवळ ठेवायचा नसतो परिक्रमावासियांनी. धन जवळ बाळगायचं नसतं. का? धन लागतं कशा करता? खाण्याकरता ना, ती मैया सोय करते. जर तुम्ही विश्वासच नसेल तर मग कठीण आहे. हो, भूक लागल्यानंतर नुसतं मैयाचं पाणी जरी प्यायलं ना तरी सुद्धा पोट भरल्यासारखं वाटतं. इतकी सोय आपली सहजपणे तिच्याकडून होऊ शकते. पण या सगळ्यावरती विश्वास पाहिजे. तर संन्यासाश्रमामध्ये जसं काल बोलताना सांगितलं होतं की आचार्याने जे सांगितलं, करतल भिक्षा तरुतल वास, याप्रमाणे राहावं संन्याशाने. हे करणं कठीण असतं. अहो, कठीण असतं, सगळं सोपं नाही मिळत राहत. काही कठीण असावंच लागतं. त्या परीक्षेतून पार पडल्याशिवाय माणसाला कसं काय मिळेल काही. आणि मग हे सगळं नारदजी सांगतायत, ते सांगता सांगता म्हणतात धर्माबद्दल आपण बरंच बोलतोय, पण अधर्माबद्दल काहीतरी सांगा ना. मग म्हणाले अधर्माच्या सुद्धा 5 शाखा आहेत बरं का. या अधर्माच्या ज्या शाखा आहेत त्यातली पहिली शाखा आहे विधर्म. विधर्म म्हणजे ज्या कार्याला धर्माचा आधार आहे असं वाटतं, पण तरी जे आपल्या धर्माला बाधा निर्माण करणारं आहे असं. हा काय प्रकार आहे? धर्माचा आधार आहे म्हणताय, आपल्या धर्माला बाधाही येऊ शकते असं म्हणताय. मग अगदी सोपं सांगतो, कर्जतून गाडी निघाली. कर्जतून गाडी निघाली, डोंबिवलीकडे चाललेली होती. आम्ही त्या गाडीमध्ये होतो. गाडी सुटल्यानंतर ती अजून फलाटीने सोडला नव्हता. त्यावेळेला एक स्त्री, काखोटीला एक लहान मूल, डोक्यावरती मोळी अशी असलेली, त्या अवस्थेत गाडी पकडते. ही जर पडली तर गाडी सुटली आहे. काखोटीला मूल पण आहे, डोक्यावर मोळी पण आहे. चटकन तिच्या डोक्यावरची मोळी घेतली आतमध्ये, मग तिचा हात धरला आणि तिला चटकन आतमध्ये घेतलं. आता हे कृत्य चांगलं की वाईट? चांगलं ना, धर्मी आहे. भूतदया केली, तिचा जीव वाचलाय. 2 स्टेशन्स गेली
तिसऱ्या स्टेशनला टीसी आतमध्ये आला आणि आम्हाला म्हणाला तिच्याबरोबर तुम्ही पण खाली उतरा. का? तिला मदत केल्याबद्दल. म्हणजे ती विदाऊट तिकीट आहे म्हणून तिला खाली उतरवलेलं होतं. ती विदाऊट तिकीट आहे म्हणून तिला खाली उतरवलं होतं आणि तिने हा पुढचा दरवाजा येऊन पकडायचा प्रयत्न केला आणि त्याला साथ कोणी दिली? तुम्ही दिलीत. म्हणजे करायला गेलो उपकार, झालं काय? विधर्माचा भाग. त्यानंतर म्हटले परधर्म, म्हणजे परक्या गुरुनी परक्या माणसाच्या साठी केलेला जो उपदेश आहे तो कुठेतरी ऐकतोय आणि स्वतःला चांगलं वाटतंय. आज आमचं तसंच होतंय. परक्या धर्मांच्या मध्ये काय सांगितलंय, त्यांच्याकडे सांगितलंय ते किती चांगलं आहे, हा परधर्म आहे. त्यांच्याकडे सांगितलेलं चांगलं आहे आणि आमच्याकडे जे सांगितलंय ते वाईट आहे असं ज्या वेळेला मनात येतंय ना, तेव्हा यालाच म्हणतात अधर्म. त्यानंतर उपधर्म, म्हणजे पाखंड किंवा दंभ. पाखंडित वाढलेले चिकार दिसतात आपल्याला आणि त्यांच्यामध्ये दंभाचा भाग असतोच, की आम्ही जे सांगतोय तेच खरं, बाकी काही नाही, बाकी सगळं खोटं. आम्ही जे सांगतोय त्याचप्रमाणे राहायचं, अन्यत्र सगळं जे काही दिसतंय तुम्हाला ते सगळं काही टाकून देण्यासारखं आहे. हा पाखंड किंवा दंभाचा प्रकार आहे. नंतर सांगितलंय छल. छल कपट हे शब्द ऐकलेले. छल म्हणजे शास्त्र वचनांचा आपल्याला वाटेल तसा अर्थ काढायचा. संस्कृत शब्दांची गंमत आहे, एकेका शब्दाचे 12-12, 15-15 अर्थ पण निघतात. काही वेळेला एखाद्या शब्दाचे अर्थ सुद्धा परस्पर विरोधी असू शकतात. म्हणून ते अर्थ लावणं परंपरेनुसार ही कसोटी असते. मग परंपरा लक्षात घ्यायची आणि त्याला योग्य तो तर्क द्यायचा असतो, तर आपल्याला योग्य शब्द इथे कोणता चपखल बसतो ते कळतं. पण काही जण शास्त्र विचार म्हणून सांगतात आणि शास्त्रात सांगितलंय असं सांगत सोयीस्कर आपल्याला पाहिजे तो अर्थ काढतात. तोच लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त पसरवतात आणि हे सगळ्यात जास्त डेंजरस असतात. आणि पाचवा सांगितलाय आभास. आभास म्हणजे आपला स्वतःचा जो आश्रम आहे तो आश्रम सोडून दुसऱ्या आश्रमामध्ये शिरणं, बलपूर्वक कसंही. पण याला आभास म्हटलंय. 5 अधर्माचे भाग सांगितलेत. स्वामी वरदानंद भारतींनी असं सांगितलंय, म्हणाले 4 प्रकारचे लोक असतात. म्हणजे दूध पिणं चांगलं आणि दारू पिणं वाईट अशी सर्वसामान्य मान्यता आहे. एक प्रकारचे लोक असे असतात की ते स्वतः दूध पितात आणि लोकांना दूध प्या म्हणून उपदेश करतात. दुसऱ्या प्रकारचे असे असतात की स्वतः दूध पितात आणि लोकांना दारू प्या म्हणून सांगतात. तिसऱ्या प्रकारचे असे असतात स्वतः दारू पितात आणि लोकांना दूध प्या म्हणून सांगतात. आणि चौथे असे असतात की जे स्वतः दारू पितात आणि लोकांनाही दारू प्या म्हणून सांगतात. आता यातला सगळ्यात वाईट कोणता? तर यातला सगळ्यात वाईट स्वतः दूध पिणारा आणि लोकांना दारू प्या म्हणून सांगणारा हा प्रकार सगळ्यात वाईट. कारण हा स्वतः दूध पितोय म्हणजे हा स्वतःच्या शरीराचं पोषण करतोय, म्हणजे अर्थातच हा जास्त काळ जगणार ना. म्हणजे जितका काळ जगणार तितका काळ प्रचार कसला करणार? वाईटाचा. दारू प्या म्हणून प्रसार करणार. हा सगळ्यात घातक, सगळ्यात वाईट. त्याच्या तुलनेने कमी घातक असा असलेला म्हणजे स्वतः दारू पितोय आणि दुसऱ्यांनाही दारू प्या म्हणून सांगतोय, हा लवकरच मरणार आहे. हाही लवकर मरणार आहे. त्यामुळे याची जी शिकवण आहे ती लवकर जाणार आहे. सर्वोत्तम अर्थात पहिला स्वतः दूध पिणारा आणि दुसऱ्यांना दूध प्या असा उपदेश करणारा हा सगळ्यात सर्वोत्तम. कारण समाजाचं उत्तम रीतीने समाज कसा घडावा याच्याबद्दल तो सांगत असतो. हे लक्षात घेतलं या चारीतले आपण क्रम लावलेत ना की आपल्याला सहजपणे कळतं की यातलं उत्तम कोणतं आहे आणि वाईट कोणतं आहे. अधर्माच्या बद्दल जे सांगितलंय त्या अधर्माच्या सगळ्या शाखा लक्षात घेतल्या तर आपल्याला कळेल, अन्यथा आपल्याला कळणार नाही. हे सगळं नारदांनी म्हणजे नारद आणि युधिष्ठिराच्या संवादातून तुमच्या आमच्यासाठी हे पुढे चाललेलं आहे. आणि असं चालता चालता पुढे अर्थात पुढे असं एक प्रश्नचिन्ह येतच नाही का? पुढे काही नाही, इथे थोडा अर्धविराम घ्यायचा, कारण उद्या परत आहेच ना आपला पुढचा भाग चालू. त्यामुळे एकदा एखादी गोष्ट चालू असली की ती गोष्ट कुठेतरी थांबणं
हे सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. त्याप्रमाणे आत्ता आपल्या वाणीला इथे आपण अर्धविराम देऊ आणि उद्या परत सकाळी 10 वाजता आपण पुढचा भाग चालू करू. तोपर्यंत पुंडलिक वरदार विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय जय कलिमलहारक दिव्यामृत धारा श्रीमद भागवता हरि भव भयतापहरा. जय 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 श्री गुरु व्यास मुनींनी ग्रंथाया रचिले सपुत्र सुख जो त्याते भक्ती तत्व गतिले निगमागम कल्पतरू त्याचे फळ गळले सुख रस पिऊचे दिव्यामृत ठरले. जय 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 कलिमलहारक दिव्यामृत धारा श्रीमद भागवता हरि भव भयतापहरा. जय 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 षट्रिपु विषयाधिक हे जीवा मोहविनी स्वधर्म कर्तव्याधिक विस्मृत तै होती जगती जडमुड सारे नष्ट भ्रष्ट होती भगवत गुण गायन ही मात्रा त्यावरती. जय 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 कलिमलहारक दिव्यामृत धारा श्रीमद भागवता हरि भव भयतापहरा. जय 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 योग ज्ञानादिक हे मार्गक्षेम कर राहुनी कलयुगी आहे भक्ती श्रेय कर सगुण चरित्रा गावे जाण्या भव पार तन्ना मे जन्माचे सार्थक हो सुकर. जय 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 कलिमलहारक दिव्यामृत धारा श्रीमद भागवता हरि भव भयतापहरा. जय 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 विषय विलास विमोहादया तुनि हरवी विमन विराग विवेकादया भरवी कैसी लीला केवळ हा ग्रंथची करवी सुरेश मस्तकी घेऊन भागविता मरवी. जय 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 कलिमलहारक दिव्यामृत धारा श्रीमद भागवता हरि भव भयतापहरा. जय 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 कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सेवन्तुका भकुचं पटवातनाब्जे पुण्याङ्गजात करवूर्वसाल पुष्पै बिल्वप्रवाल तुलसीदलमाञ्जरी स्थानं पूजयामि जगदीश्वरे प्रसीद. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलिए श्रीमद् भागवत पुराण की जय. बोलिए नैमिष धाम की जय. बोलिए मां काली की जय.